आहेत का? लाईव्ह लोक आहेत आपले? किती आहेत? बहादर 13. ठीक, ओके. करू सुरू? ओके ठीक, इकडे लक्ष द्या सर्वांनी. हे जे लेक्चर आहे हे लेक्चर आपण आपल्या PSI मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून घेतो. ठीक आहे. हां, तर माझ्या समोर 2 बॅचेस आहेत, म्हणून तुम्ही तुमच्या ज्या बाकीच्या काही कन्सेप्ट असतील त्या मी नेक्स्ट लेक्चरला क्लिअर करून देईल. आता हे जे लेक्चर आहे आपण डायरेक्ट मुद्द्यावर बुद्धा मारणार. ॲट्रॉसिटी ॲक्ट तुम्हाला मेन्सच्या लॉमध्ये आहे, ओके ना, आणि डिपार्टमेंटल PSIला तर आहेच आहे. ठीक आहे. आता काय झालंय, आपण ॲट्रॉसिटी ॲक्ट हा जो कायदा आहे हा कायदा सरसकट अभ्यासायचा म्हटला. मागचे लोक, एक विनंती हा तुम्हाला, तुम्ही सर्व कदाचित माझ्यापेक्षा लहान असाल, फक्त काही अडचण असेल ना तर डायरेक्ट बाहेर निघून जायचं, फक्त बोलायचं नाही. आणि जर काही बोलायचं असेल तर माझ्याशी बोलायचं ना. मी पोलीस खात्यातला मनुष्य आहे, मला ते ॲरोगंटपणा बिलकुलच चालत नाही. हां, काही असेल डायरेक्ट माझ्याशी फेस टू फेस बोलायचं. कसं आहे, तुम्ही मध्ये बोलतात ना, मला शंका होते की माझं चुकतंय कुठं, की मग तुम्हाला काही बोर होतंय ना. शंका कुशंका असतात, काहीही असलं तर विचारा, आणि विचारणं गरजेचं आहे. तुमच्या ज्या काही शंका असतील त्या लगेच विचारायच्या पटकन, म्हणजे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि तुमचे मार्क्स कुठे जाणार नाही. घाबरून काही राहू नका पोलीस आहे म्हणून. ओके. हां, आपण या ठिकाणी शिकणार आहोत आज ॲट्रॉसिटी ॲक्ट 1989, ज्याला मराठीत म्हणायचं अनुसूचित जाती जमाती अत्याचारास प्रतिबंध अधिनियम 1989. ओके. याला कायद्याच्या भाषेत अजून म्हणायचं दृष्ट कृत्य टाळण्याचा कायदा 1989. ओके. हां, तुम्ही पेपर जेव्हा म्हणजे सॉल्व करायला बसणार त्या हॉट सीटवर, तेव्हा तुम्हाला मराठीत कायद्यांच्या बऱ्याच गोष्टी लक्षात येत नाहीत, बऱ्याचशे शब्द कायद्यांचे समजत नाहीत. अशा वेळेस जर तुम्हाला कोणताही शब्द लक्षात येत नसेल, त्याचा मिनिंग लक्षात येत नसेल, समजत नसेल, सरसकट इंग्रजीत बघायचं. ठीक आहे. इंग्रजी वर्ड्स हे मराठीपेक्षा सोपे आहेत लॉचे. ठीक आहे. तुमच्या ज्या काही बेसिक संकल्पना असतील, लाईट ऑफ करा, लाईव्ह चालू आहे, मी दिसणार नाही. हां, तर काय माहिती का, तुमच्या ज्या बेसिक संकल्पना आहेत त्या आपण नेक्स्ट लेक्चरला क्लिअर करणार. आता आपण ॲट्रॉसिटी ॲक्ट जो आहे तो शिकणार. ॲट्रॉसिटी ॲक्ट तुम्ही आज या ठिकाणी शिकल्यानंतर घरी जाऊन त्याला 100% वाचा, सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. कायद्या या ठिकाणी जे PPTs उपलब्ध आहेत त्याच्या बाहेरच्या काही गोष्टी असतील त्या मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला शिकवणार. ठीक आहे. आता आपण डायरेक्ट अभ्यासाच्या दृष्टिकोनातून जाऊया. तुम्हाला मी बेसिकल काही गोष्टी सांगतो. बघा, जेव्हा केव्हा तुम्हाला कोणत्याही कायद्याचा अभ्यास करायचा आहे तेव्हा सर्वप्रथम स्वतःला तो कायदा हातात घेतल्यानंतर अभ्यासाच्या आधी एक गोष्ट आवर्जून स्वतःच्या मनाला विचारायची, की काय विचारणार, या कायद्याची गरज शासनाला का भासली असावी, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायचा. याच्यामुळे काय होईल, त्याचं जे उत्तर तुमच्या समोर येईल ना, ठीक आहे, कोणताही कायदा आहे त्या कायद्याच्या नावावर ना आपल्याला त्याचा सगळा जो सार आहे तो लक्षात येतो. आणि हा जो कायदा आहे हा तर आपल्या भारतातला एक सेन्सिटिव्ह कायद्यांपैकी एक कायदा आहे. ठीक आहे. या कायद्याबद्दल तर तुम्हाला अभ्यास असणं अत्यंत गरजेचं आहे. या कायद्याच्या ज्या प्रास्ताविक गोष्टी आहेत, म्हणजे कलम नाही, 1 ते 23 नाही, 3-4 नाही, तुम्हाला त्या कलमांच्या व्यतिरिक्त प्रास्ताविक ज्या गोष्टीत ना त्या गोष्टींवर आयोगाने आतापर्यंत प्रश्न विचारलेले आहेत. ओके. म्हणून आपल्याला प्रस्तावना, त्या गोष्टीची संबंधित काही ज्या अनुषंगिक बाबी आहेत त्या अभ्यासणं आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टी म्हणजे वर्ड टू वर्ड कन्सेप्ट लक्षात घेणं, समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. गरजेचं म्हणण्यापेक्षा अनिवार्य आहे. ओके. ठीक आहे. तुम्ही PSIच्या बाकीच्या गोष्टींचा अभ्यास करत असताना तुम्हाला सांगतो, तुम्ही जेव्हा गणित आणि बुद्धिमत्तेचा अभ्यास करतात का, जो गणित आणि बुद्धिमत्ता याचा एक प्लस पॉईंट काय असतो बरं, सांगता येईल का कोणाचं? सांगा बरं, काय असतं गणित आणि बुद्धिमत्ता MPSC मध्ये, याचा प्लस पॉईंट काय? व्हेरी गुड. जर तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता ज्याला येतंय पैकीच्या पैकी मार्क, तिथं चुकायचा प्रश्नच नाहीये, त्याला लिमिटच नाहीये. तुम्हाला जर सूत्र माहिती आहे, काहीही संख्या टाकू द्या, उत्तर तुम्हाला माहितीच. त्याप्रमाणे कायदा आहे, ॲक्युरसी परफेक्ट असते. कायद्याचे मार्क तुम्हाला पैकीच्या पैकी भेटतील, मार्क चुकतच नसतो कधी, जर तुम्हाला तो कायदा माहिती तर, कायद्याच्या सगळ्या संक्षिप्त संकल्पना माहितीत तर, कायद्याच्या सगळ्या प्रास्ताविक गोष्टी माहितीत तर. आणि आपण त्याच गोष्टी आज या ठिकाणी शिकणार. कशाच्या? ॲट्रॉसिटी ॲक्टच्या. ओके. ॲट्रॉसिटी ॲक्टला काय काय म्हणणार? फर्स्ट, ॲट्रॉसिटी ॲक्ट. सेकंड, अनुसूचित जाती जमाती अत्याचारास प्रतिबंध अधिनियम 1989. अँड थर्ड,
दृष्ट कृत्य टाळण्याचा कायदा, याला 1976 मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर असे बाकीचे जे कायदे आहेत ना ते अस्तित्वात आलेत. हा जो कायदा आहे सर्वप्रथम 1976 ला निर्माण केला गेला. तेव्हा त्याला म्हटलेलं होतं अनाचार टाळण्याचा कायदा. ठीक आहे, अनाचार टाळण्याचा कायदा. त्याच्या काय कन्सेप्ट होते आपल्याला काही माहित नाही, आपल्या तो अभ्यासाचा भाग नाही. परंतु तो कायदा 1976 ला अस्तित्वात आला. कायदा अस्तित्वात आल्यानंतर देखील बऱ्याच प्रकारचे अत्याचार होताना आढळून आलेत. म्हणून शासनाला त्याच्यामध्ये काहीतरी अमेंडमेंट करणं गरजेचं वाटलं. शासनाने पुन्हा त्याच्या अमेंडमेंट केली. 1955 चा नागरी हक्क संरक्षण अधिनियम जो आहे तो अस्तित्वात आणला गेला. ओके, तो कायदा अस्तित्वात आणल्या गेल्यानंतर त्या कायद्यात देखील काही त्रुटी होत्या किंवा त्या कायद्यानुसार विशिष्ट जो समाज आहे, अनुसूचित जाती किंवा जमाती ज्याला म्हणावं, त्या समाजावर होणारे अन्याय अत्याचार याच्यात कुठल्याही प्रकारची म्हणजे बदल, कुठल्याही प्रकारचा चेंजेस त्याच्यात होताना दिसला नाही किंवा जो झाला तो समाधानकारक नव्हता. म्हणून पुन्हा 1989 साली हा कायदा तयार केला गेला. ओके, 1989 साली हा कायदा तयार केला. या कायद्याचा उद्देश आपण सर्वप्रथम बघूया. ठीक आहे, याच्या गोष्टीत तुम्ही ते लिहू शकतात. हा जो प्रकार आहे याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार, याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार 100%. जर आयोगाने ठरवलं तर काय की जो कायदा तुमच्या अभ्यासक्रमात दिलेला आहे त्या कायद्याचा उद्देश तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. उद्देश काय आहे? फर्स्ट, अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींवर होणाऱ्या अपराधांना प्रतिबंध करणे. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा उद्देश काय असेल? मी काय म्हटलं होतं की जेव्हा केव्हा तुम्ही कोणताही, फास्ट होतंय का मला सांगा? हा, हो फास्ट होतंय, ठीक आहे. जेव्हा केव्हा तुम्ही कोणत्याही कायद्याचा अभ्यास करणार तेव्हा तुम्ही स्वतःला ही गोष्ट विचाराच की कायद्याची गरज का भासली असेल. ओके ना? हा, तुम्ही तो प्रश्न स्वतःला विचारल्यानंतर तुम्हाला त्याचं उत्तर जे भेटेल ना ते उत्तर मजेशीर असेल. का? तुम्हाला या कायद्यात किंवा कोणत्याही कायद्यात, कायद्याची गोष्ट करतो आम्ही, तुम्हाला जर कायद्यात पैकीच्या पैकी गुण मिळवायचे असतील तर जसं तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनात एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतात तसं प्रेम तुम्हाला या कायद्यावर करावं लागेल. जर तुम्ही कायद्यावर प्रेम केलं, MPSC तुमच्यावर प्रेम करणार आणि मग तुम्हाला पोस्ट भेटणार. ठीक आहे. हा, जर तुम्ही फक्त अभ्यासापुरतं मर्यादित आहे असा घटक या दृष्टिकोनातून जर अभ्यासणार, तुमच्या लक्षात ही गोष्ट राहणार नाही. तुम्ही भूगोल आहे, इतिहास आहे, या गोष्टी आपण इमॅजिनेशन करून करू शकतो. तुम्ही याच्यात इमॅजिनेशनला चान्स नाहीये. 6 महिन्याच्या ऐवजी 3 महिन्याची शिक्षा तुम्ही अशी इमॅजिन नाही करू शकत. परफेक्टच माहीत पाहिजे. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला त्याला जीव लावावा लागणार. उद्देश क्रमांक 1, अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींवर होणाऱ्या अपराधांना प्रतिबंध करणे. ओके. सेकंड, अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींवर होणाऱ्या अपराधांच्या संपरीक्षेसाठी विशेष न्यायालयांची तरतूद करणे. फर्स्ट, कोणताही कायदा असेल त्या कायद्याखाली कोणत्याही प्रकारचा अत्याचाराचा अपराध घडला, कोणताही गुन्हा घडला, त्याची जी तक्रार आहे ती पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्याच्यावर दोषारोप पत्र तयार झाल्यानंतर तो खटला कुठं जातो? न्यायालयात, ज्याला काय म्हणावं आपण इंग्लिशमध्ये कोर्टात जातं. या कायद्याच्या बाबतीत घटना थोडीशी वेगळी आहे. जेव्हा केव्हा, गोष्ट काय महत्वाची घ्या, लक्षात घ्या, विचारलं जाईल कदाचित, जेव्हा केव्हा अनुसूचित जाती जमाती अत्याचारास प्रतिबंध अधिनियम 1989 खाली कोणत्याही प्रकारच्या अत्याचाराचा अपराध होईल तेव्हा त्या अत्याचाराच्या अपराधाची जी जो खटला राहील तो खटला कुठं चालवला जाईल? विशेष न्यायालयात, स्पेशल कोर्ट्स. दॅट्स कॉल्ड स्पेशल कोर्ट. त्याला काय म्हणावं? विशेष न्यायालय किंवा काय म्हणावं? एकमेव विशेष न्यायालय. अजून पुढे म्हटलंय, काय म्हटलंय? विशेष. सध्या विशेष लक्षात ठेवा, एकमेव काय ते पुढे सांगतो. नंतर अपराधांना बळी पडलेल्या व्यक्तींना न्याय देणे, त्यांचे पुनर्वसन करणे. ठीक आहे ना? साहजिक आहे, या अत्याचाराच्या अपराधांमुळे या कायद्यानुसार ज्या कोणत्याही व्यक्तींवर अत्याचार झालेला आहे त्यांना न्याय देणे हा उद्देश असणारच आणि त्यांचे पुनर्वसन करणे. पुनर्वसन कसं करू शकतो बरं आपण? कसं करतो कोणाला माहिती आहे का? या कायद्यानुसार कोणी अभ्यासला याच्यापूर्वी? ठीक आहे, ओके, काही प्रॉब्लेम नाही. पुनर्वसन म्हणजे काय? या कायद्यापुरतं शासनाने अशी तरतूद केलेली आहे की जेव्हा केव्हा कोणत्याही अनुसूचित जाती किंवा जमातीच्या व्यक्तीवर कोणत्याही प्रकारच्या अत्याचारांचे अपराध होतील तेव्हा अत्याचारांचे अपराध सिद्ध झाल्यानंतर त्या व्यक्तीला शासकीय तिजोरीतून किंवा शासकीय निधीतून त्यांना आर्थिक मदत पुरवली जाते. का? जेणेकरून
आपण एक गोष्ट लक्षात घ्या की जी कोणतीही व्यक्ती अनुसूचित जाती किंवा जमातीची आहे, शासनाच्या दृष्टिकोनातून ते अस्पृश्य आहेत, आज देखील त्यांना आर्थिक दुर्बल घटकांमध्ये मोडलं जातं. तुम्ही जर असं म्हणणार की सर माझा एक मित्र एससी आहे, त्याच्या औरंगाबादमध्ये फॅक्टरी आहे आणि त्याच्यावर जर अत्याचार झाला तर मग त्याला आपण निधी द्यायचा का? हो, द्यावाच लागेल. शासन म्हणतं अनुसूचित जाती जमातीचा कोणताही सदस्य आहे त्याला आर्थिक दुर्बल घटकांमध्ये मोडलं जातं. ओके, कायद्यापुरतं. बाकी तुमच्या डोक्यात काय असेल तर ते विसरून जायचं. ठीक आहे ना. आर्थिक पुनर्वसन केलं जातं. पुनर्वसन म्हणजे कसं? आर्थिक पुनर्वसन केलं जातं. ओके, नेक्स्ट. आता बघणार आपण सर्वसाधारण माहिती. या कायद्याचं नाव काय म्हटलंय आपण आधीच तपासले? गुड. आता या दोन गोष्टी लिहून ठेवायच्यात. याच्यावर देखील प्रश्न विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच्यावर डिपार्टमेंटल PSI ला वारंवार प्रश्न विचारले जातात. ओके, पहिली ओळ घ्या. या कायद्यावर 11 सप्टेंबर म्हणजे 11/9/1989 रोजी राष्ट्रपतींची सही झाली. म्हणजेच या तारखेला हा कायदा संमत झाला. मित्रांनो 11 सप्टेंबर 1989. वर्ड टू वर्ड नका लिहू, फक्त तारीख लिहा. कायदा संमत झाला 11 सप्टेंबर 1989. आता काय असतंय? कोणताही कायदा जेव्हा तयार होतो, यांचं काय म्हणणं आहे? नागरिक कायदा अत्याचार प्रतिबंध नव्हता. राजेंद्र हसे म्हणतायत. ठीक आहे, तुम्ही मला पर्सनली मेसेज करा. माझा व्हॉट्सअप नंबर तुमच्याकडे असेल, नसेल तर यांना मेन्शन करा. आता लेक्चर चाललंय, आपण लेक्चर संपल्यावर त्याच्यावर दीर्घ चर्चा करू. ओके, हा. कायदा, कोणताही कायदा तयार करताना जर तो कायदा केंद्राचा असेल तर संसदेत विशिष्ट प्रकारचं एक अधिवेशन भरलं जातं, त्याच्यात कायद्याचं बिल मांडलं जातं आणि आपण प्रत्यक्ष वोटिंग करून आपल्या समाजातले जे म्हणजे उच्च विद्याविभूषित लोकांना आमदार आणि खासदार जे बनवतो का, ते उच्च विद्याविभूषित लोक त्या कायद्यावर चर्चा करतात आणि मग ते कायदा निर्माण करतात. ठीक आहे ना. तर तेव्हा त्या कायद्यावर चर्चा झाल्यावर जर सगळ्यांची संमती असेल तर राष्ट्रपती त्या कायद्यावर सही करतात. त्याला म्हणावं कायदा संमत झाला. तर हा कायदा कधी संमत झाला? गुड. आता दुसरी एक गोष्ट असते कायद्याच्या बाबतीत, कायद्याची अंमलबजावणीची तारीख विचारली जाते. अंमलबजावणी म्हणजे काय की कोणत्या दिवसापासून हा कायदा प्रत्यक्ष अंमलात आणला गेला. अंमलात आणला गेला म्हणजे काय की त्या तारखेपासून कोणत्याही व्यक्तीने कोणतेही अपराध केले आणि जर ते अपराध किंवा अत्याचार त्या कायद्याच्या चौकटीत बसत असतील तर त्याच्या विरुद्ध त्या कायद्यानुसार अपराध दाखल केला जातो. ओके, ती तारीख काय आहे? 30 जानेवारी 1990. बऱ्याचदा म्हणजे जवळजवळ सर्वचदा असं असतं की कोणताही कायदा संमत होण्याची तारीख ही वेगळी असते आणि लागू होण्याची तारीख ही वेगळी असते. एकच समजू नका. डन. नेक्स्ट. आता हा, या कायद्याचं संरक्षण कोणाला आहे असा प्रश्न डिपार्टमेंटल PSI ला विचारलेला आहे. जनरल PSI ला देखील अशा प्रकारचे प्रास्ताविक प्रश्न विचारण्याची पद्धत आहे. या कायद्याचं संरक्षण कोणाला आहे? सरळ सरळ SC किंवा ST व्यक्तीला. जो कोणताही व्यक्ती अनुसूचित जाती किंवा जमातीचा सदस्य आहे त्या प्रत्येक व्यक्तीला या कायद्याचं संरक्षण आहे. क्लिअर? हा. नेक्स्ट. ही गोष्ट आयोगाने डिपार्टमेंटल PSI ला विचारली आणि डायरेक्ट PSI ला विचारली. ओके, महत्वाची गोष्ट आहे. कोणत्याही लेखकाने त्यांच्या कायद्याच्या पुस्तकात ह्या तरतूद आधी दिलेल्या नव्हत्या. आयोगाने प्रश्न विचारले की लेखक पण हुशार होतात, लेखक त्या गोष्टी पुस्तकात नमूद करत चालतात. ठीक आहे, असं बिलकुल समजू नका की मार्केटला जे सगळ्या लेखकांची पुस्तकं उपलब्ध आहेत त्यांना कायद्याचं काही माहीत आहे. ओके, असं काही नसतं कंपल्सरी. मी तुम्हाला 2-3 पुस्तकं सांगेल, त्यांचं माझं काही कमिशन ठरलेलं नाही आहे. चांगलेच पुस्तकं सांगेल, तेच पुस्तकांचा अभ्यास करायचा आहे ना. तुम्ही सांगणार सरांचं त्यांचं काही ठरलेलं असेल म्हणून सांगितलं, असं काही विचार करायचा नाही. SC म्हणजे काय? भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 366(24) प्रमाणे जी व्याख्या दिलेली आहे त्या व्याख्येत दिल्याप्रमाणे व्यक्तीला अनुसूचित जातीची व्यक्ती किंवा SC म्हणावं. काय लक्षात ठेवणार? SC फॉर व्हॉट? 366(24) 366(24) आणि ST फॉर व्हॉट? 366(25). ओके, हा. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 366(24) आणि 25 मध्ये SC आणि ST ची अनुक्रमे व्याख्या केलेली आहे. ही गोष्ट राईट डाऊन करायची, पाठच करून ठेवायची. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं? 366(24) SC, 366(25) ST. बाकी काही असं कुचकाच काही करू नका.
अत्याचार. अत्याचार कशाला म्हणावं? हा कायदा कशाचा आहे? अत्याचारास प्रतिबंधाचा. ओके ना? अत्याचारास प्रतिबंध करण्याचा हा कायदा आहे. तर आपल्याला अत्याचार म्हणजे काय, अत्याचार म्हणजे काय हे लक्षात असणं गरजेचं आहे. या कायद्यापुरतं अत्याचार कशाला म्हणावं त्याची व्याख्या दिलेली आहे. ती काही लिहू नका, तुम्हाला वाटून देऊ त्या PDF लिहिण्यामध्ये काही वेळ घालू नका. या कायद्यानुसार अनुसूचित जाती किंवा जमातीच्या कोणत्याही व्यक्तीची शारीरिक, बौद्धिक, मानसिक किंवा आर्थिक हानी म्हणजेच अत्याचार होय. आपण या कायद्याचा कलम 3 जेव्हा अभ्यासणार तेव्हा आपल्याला नेमके अत्याचार कोणते ह्या सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. परंतु मी तुम्हाला एक साधं आणि सिंपल सजेशन देईल. प्लीज बोलू नका, प्लीज म्हणतोय मी, बोलू नका. साधं आणि सिंपल सजेशन देईल की अनुसूचित जाती किंवा जमातीच्या व्यक्तीच्या विरुद्ध तिच्या कोणत्याही पद्धतीने तिच्या मानसिक, शारीरिक, भावनिक किंवा आर्थिक या सर्व गोष्टींना हानी पोहोचवणारं कोणतंही कृत्य ते अत्याचार म्हणावं. ठीक आहे ना? मग त्यासाठी कोणतीही स्पेसिफिक व्याख्या वगैरे लक्षात द्यायची गरज नाही. थोडक्यात ढोबळमानाने SC किंवा STच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारचं गैरकायदेशीर केलेलं कृत्य हे अत्याचार आहे. ठीक आहे? आता SC सर्वसाधारण माहिती जी आहे ही माहिती महत्त्वाची आहे. तुम्ही ही माहिती लिहू शकता. ओके. SC किंवा ST व्यक्तीच्या विरुद्ध अत्याचाराची SC ST अत्याचाराची तक्रार नोंदविल्यानंतर तक्रार कुठं नोंदवली जाईल? पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविल्यानंतर 60 दिवसांच्या आत या तक्रारीची दखल घेऊन तपास पूर्ण करून दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करणं अनिवार्य असतं. दोषारोप पत्र माहिती आहे ना? चार्जशीट ज्याला म्हणतो आपण. कोणत्याही प्रकारचा अत्याचार किंवा खटला नाही, कोणत्याही प्रकारची तक्रार किंवा फिर्याद जेव्हा आपण पोलीस स्टेशनला देतो तर त्या फिर्यादीवर, त्या तक्रारीवर संबंधित पोलीस स्टेशन तपास अधिकारी हे तपास करतात आणि त्यांचा तपासाचा जो लेखाजोखा असतो तो लेखाजोखा न्यायालयात सादर करतात. त्याच्यावर न्यायालय खटला चालवतं. ओके. तर त्या लेखाजोख्याला काय म्हणावं? दोषारोप पत्र. दॅट्स कॉल्ड इन इंग्लिश चार्जशीट. ओके. हा, आपण CRPC शिकू तेव्हा ती तरतूद तुम्हाला शिकवणार. तर चार्जशीट म्हणावं त्याला. ओके. त्या ताईला इकडे बोलून आहे का जागा? चार्जशीट म्हणावं. तर ती चार्जशीट दाखल करण्याची मुदत काय म्हटलेली आहे? 60 दिवसांच्या आत. इतर कोणत्याही प्रकरणात अशी मुदत दिलेली नाही. परंतु अनुसूचित जाती जमाती अत्याचारांवर, अनुसूचित जाती जमातीच्या लोकांवर होणारे अत्याचार यांना कुठंतरी आळा यावा, यांना कुठंतरी वचक बसावी म्हणून अशा प्रकारची चांगल्या तरतुदी केलेल्या आहेत. ओके. तपास अधिकाऱ्याने 60 दिवसांच्या तपास पूर्ण करावा आणि चार्जशीट कोर्टात दाखल करावा, अनिवार्य आहे. ओके. त्यानंतर बघा, असा खटला विशेष न्यायालयात किंवा एकमेव विशेष न्यायालयात चालवण्यात येईल. ओके. मी आधीच सांगितलं, या कायद्यानुसार जेव्हा केव्हा कोणत्याही प्रकारच्या अत्याचारांचा अपराध होईल किंवा खटला दाखल होईल तेव्हा ते खटले कोणत्या न्यायालयात चालवण्यात येतील? विशेष न्यायालयात. विशेष न्यायालय काय असतं माहिती का? एक कोर्ट असतंय जनरली प्रत्येक ठिकाणी. जिल्हा आणि सत्र न्यायालय असते. ओके. तुम्ही औरंगाबादला तो म्हणजे आता हायकोर्ट पण इथेच आहे. प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा आणि सत्र न्यायालय असतं. त्याच्या व्याख्या मी तुम्हाला नंतर सांगणार. आपण विषयाशी रिलेटेड बोलूया. ओके. तर आपण कोणत्याही प्रकारचे फौजदारी म्हणजे हाणामारीचे गुन्हे, कोणतेही दिवाणी म्हणजे जमिनीचे हे फारकत वगैरेचे हे जे प्रकार सगळे दिवाणी, या सगळे दिवाणी जे गुन्हे आहेत ते दिवाणी न्यायालयात चालतात. हाणामारीचे गुन्हे फौजदारी न्यायालयात चालतात. तर या न्यायालयांमध्ये ऑलरेडीच भरपूर प्रकरणं पेंडिंग आहेत. ते प्रकरणं पेंडिंग असल्यावर परत अत्याचाराचा अपराध जर का त्या कोर्टात दाखल केला तर काय होईल? हो, विलंब होईल, न्याय भेटण्यास विलंब होईल. म्हणून शासनाने स्पेशल तरतूद केलेली आहे की विशेष न्यायालय ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त ॲट्रॉसिटीचे गुन्हे चालतील. ओके. त्या विशेष न्यायालयात हा गुन्हा चालेल किंवा एकमेव विशेष न्यायालय. आता एकमेव विशेष न्यायालय म्हणून म्हणजे काय ते सांगतो. हे बघा, कोणत्याही ठिकाणी एक नॉर्मली अत्याचार कोणता नॉर्मल नसतो, परंतु एक उदाहरण देतो तुम्हाला ढोबळमानाने लक्षात येईल म्हणून, की समजा आता हे सर आहेत, या सरांच्यात आणि माझ्यात वाद झाला. आमच्या दोघांमध्ये कोणीतरी एक जण SC आहे. हा अत्याचारांचा अपराध विशेष न्यायालयात चालणं स्वाभाविक आहे. ओके. यांची माझी मारामारी झाली, कोणीतरी आमच्यात एक SC किंवा ST आहे, अत्याचार झाला, संबंध महाराष्ट्राला किंवा कोणाला काही घेणं नाही का? नाही. परंतु औरंगाबादच्या बस स्टँडवर अशी एक घटना घडली की एक अनुसूचित जाती जमातीच्या लोकांची एक पूर्ण बसच चालली होती आणि औरंगाबादच्या काही लोकांनी ती बसच पेटवली. ठीक आहे.
हा जो मुद्दा आहे हा मुद्दा सर्व महाराष्ट्रात किंवा देशात पेटण्यासारखा आहे. म्हणजे सेन्सिटिव्ह जे मुद्दे आहेत ज्यांच्यामुळे समाजात अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्या खटल्यांचा निर्णय लवकरात लवकर लागला नाही तर त्याच्यातून आरोपींची अजून शक्ती वाढण्याची शक्यता आहे किंवा त्याच्यातून काहीतरी मोठा प्रसंग उद्भवायची शक्यता आहे, असे खटले न्यायालय, एकमेव विषय न्यायालय म्हणजे स्पेशल कोर्ट, फक्त आणि फक्त त्याच घटनेसाठी तयार करण्यात आलेला कोर्ट, त्या कोर्टात चालून तो खटला निवडण्यात येतो. ओके, लक्षात आलंय? समजतंय सांगितलेलं? नसेल समजत असं करा म्हणजे मला लक्षात येईल. हां, दोषारोप पत्र न्यायालयात दाखल झाल्यानंतर जसं तपास अंमलदारावर, यांना कळतंय ना यांची काय शंका मला सांगत चला, ज्याप्रमाणे तपासी अंमलदार म्हणजे IO इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरवर किती दिवसांची मुदत होती बंधनकारक, त्याचप्रमाणे न्यायालयाने देखील या प्रकारच्या अत्याचाराचा खटला 60 दिवसांच्या आत निकाली काढणे अनिवार्य आहे. ओके, हा, आता ते का कसं काय आपल्याला काही PhD करायची नाही, आपल्याला मार्क घ्यायचा आहे. 60 दिवस IO साठी, 60 दिवस कोर्टासाठी. 60 दिवसांच्या आत IO-ने दोषारोप पत्र दाखल करावं, 60 दिवसांच्या आत न्यायालयाने खटला निकाली काढावा. ओके, या कायद्यानुसार अत्याचारांच्या अपराधांच्या बाबतीत तपासाचे अधिकार पोलीस उपअधीक्षक किंवा त्यावरील दर्जाचा अधिकारी. नोट किया जाए, हा प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता आहे. स्मार्ट वर्क, डायरेक्ट फोटो, व्हेरी गुड. दादा लिहून घ्यायचं, कसं असतं लिहून घेतल्यामुळे ना थोडीशी सवय जास्ती होईल. तुम्ही फोटो आजकालला विसरून गेले, मुलींचे फोटो बघणार, अनुसूचित जातीचे फोटो कोण बघणार, कोणी बघत नसतं, म्हणून लिहून घ्या. लिहून घेतलेलं कसं घ्या, लिहून तेवढं घ्या बरं, कसं कार्य करा. हां, या कायद्यानुसार कसं आहे, शिकवताना काही म्हणजे तुम्हाला राग नका येऊ देऊ, कसं असतं शिकवताना तुमच्या अंगावर असं काहीतरी ते मरगड बिरगड यावी ती जावी म्हणून असं काहीतरी कवाल्या करावं लागतात मला. या कायद्यानुसार अपराधांचे जे तपास करण्याचे अधिकार आहेत ते कोणाला आहेत? तो किमान पोलीस उपअधीक्षक, ज्याला काय म्हणतात DYSP. DYSP शहरी भागात त्याला म्हणतात पोलीस उपायुक्त. ओके, SDPO DYSP एकच पोस्ट आहे ती सगळी, तुम्ही राज्यसेवा जर क्रॅक केली तुम्हाला समजेल. SDPO DYSP किंवा पोलीस उपायुक्त ना, आपण त्याला शुद्ध मराठीत काय म्हणावं, पोलीस उप अधीक्षक किंवा त्यापेक्षा वरील दर्जाचा कोणताही अधिकारी. या मॅडम इकडे बसा ना, कोणताही वरील दर्जाचा अधिकारी. ठीक आहे, अशा प्रकारचा तपास करण्याचा अधिकार कोणाला? यांनाच. इथून असं खाली वाकून यावं लागेल तुम्हाला. काय नाही, लोकांनी बराच त्रास सहन केला शिक्षणासाठी, आपण थोडं खाली वाकले काही फरक पडत नाही. गुड, बसा. लक्षात आलंय? तपासाचे अधिकार कोणाला? DYSP ला, किमान DYSP. असं चालणार नाही की चंद्रा सर हवालदार आहे तुम्ही तपास करून घ्या, चालत नसतं. चंद्रा सर म्हणजे मी स्वतः अविनाश चंद्रा. ओके, हा, ही गोष्ट महत्वाची आहे. या गोष्टीवर प्रश्न विचारला आहे स्पर्धा परीक्षांमध्ये की भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदमध्ये अस्पृश्यता पाडण्यास बंदी सांगितलेली आहे? कलम 17 मध्ये. ठीक आहे ना, राज्यघटनेचा अभ्यास करताना तुम्ही ही गोष्ट कदाचित अभ्यासली असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर मग मला तर ते भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 17 नुसार अस्पृश्यता पाडण्यास बंदी आहे. हा भाग जो आहे तुम्हाला कोणत्याही पुस्तकात वाचायला भेटणार नाही, परंतु आयोग याच मुद्द्यावर बोट ठेवतं, याच्यावरच प्रश्न विचारतं. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइड घ्यायची. ACP, व्हेरी गुड, अभिमन्यू धुमाड. हा, DYSP म्हणा, ACP म्हणा, DCP म्हणा, किंवा त्यांना काय म्हणता येईल अजून, SDPO म्हणा, पोलीस उपाधीक्षक असं म्हणावं. ठीक आहे, पोलीस उपाधीक्षक. ॲट्रॉसिटी ऍक्ट जी आहे याच्यात 2018 मध्ये खूप नाट्यमय घडामोडी झालेल्या आहेत. का? वाटतं का कोणाला? काय झालं होतं? काय काहीतरी वाऱ्यावर लाथा मारू नका. मराठा आंदोलन झालं होतं का? हा, आक्रोश मोर्चा. तो आक्रोश मोर्चाचा आणि ह्याच कायद्याचा संबंध आहे. ठीक आहे, तुम्ही लक्षात घ्या, डिपार्टमेंटचे लोकही लक्षात घ्या की 2018 नंतर 17 नंतर डिपार्टमेंटचा पेपर झालेला नाही. सदर तरतुदी 2018 मध्ये झालेल्या आहेत. सदर तरतुदींमध्ये बदल करण्यात आलेला आहे. आयोग विद्यार्थी अभ्यासाशी किती अपडेट आहे या गोष्टी वेळोवेळी चेक करतं. ओके, कायद्यात ज्या गोष्टी दिल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्र ते पाठ करणार.
कायद्यात ज्या गोष्टी दिलेल्या नाहीत परंतु ज्या कायद्याशी रिलेटेड आहेत त्या गोष्टी विद्यार्थी कितपत अभ्यासतो या गोष्टी आयोग तपासतो. क्लिअर? हा, आपण बघणार आहोत आता 2018च्या घडामोडी. 18च्या घडामोडीमध्ये काय म्हटलेलं आहे? हा, तुम्ही म्हणणार सर हे तर तुम्ही आम्हाला आधी शिकवलं. काय झालंय? अॅट्रॉसिटी ऍक्ट संबंधी 2018 मध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेत असं म्हटलेलं होतं, हे जे मुद्दे आहेत ना हे सगळे मुद्दे आपण यांना नकारार्थी विधान करायचं. आता हे होकारार्थी केलेत मी, तुम्ही नकारार्थी करत चालायचे. म्हणजे अॅट्रॉसिटी ऍक्टमधून या सगळ्या गोष्टी नष्ट करण्यात यावा अशी याचिका दाखल करण्यात आली होती. ती याचिका दाखल झाली, तिच्यावर निकाल पण दिला. त्या याचिकेमधून त्या निकालामधून असं दाखवण्यात आलं की त्या सगळ्या गोष्टी नष्ट केल्या गेल्या. म्हणजेच या सगळ्या गोष्टी ज्या शिकतोय त्या नष्ट केल्या होत्या, परंतु त्या नष्ट केल्यानंतर लगेचच अनुसूचित जाती आणि जमातीच्या संघटनांनी काही विशिष्ट लोकांनी पुन्हा याचिका दाखल केली आणि अशा प्रकारच्या तरतुदी नष्ट केल्यामुळे काय होऊ शकतं? अत्याचारांचं प्रमाण वाढू शकतं. अत्याचार करणाऱ्या लोकांच्या मनातली कायद्याबद्दलची भीती निघू शकते. या सगळ्या गोष्टी न्यायालयाला पटवून देण्यात आला आणि मग न्यायालयाने हा समस्त निकाल दिलेला आहे. निकालात काय म्हटलंय? 60 दिवसात तपास पूर्ण करायचा म्हणजे करायचा. ओके. त्यानंतर म्हटलंय की लैंगिक शोषण, महिलेचा अपमान, विवस्त्र करण्याच्या उद्देशाने इराद्याने केलेली बळजबरी, महिलेला चोरून पाहणे, तिचा पाठलाग करणे, अशा घटनांमध्ये आधी काय होतं माहिती का? तुम्हाला आधीच सांगितलं मी, पुनर्वसन केलं जातं. ओके ना? अत्याचारग्रस्त व्यक्तीचं कळतंय ना? शेवटी लास्ट आवाज येतोय ना? ओ. अनुसूचित जाती जमाती अत्याचारास प्रतिबंध अधिनियम 1989 प्रमाणे ज्या कोणत्याही व्यक्तीवर अत्याचार झालेले आहेत त्या व्यक्तीचं पुनर्वसन केलं जातं. कोणत्या पद्धतीने? त्याला आर्थिक मदत देऊन. ओके. तर याआधी अशी तरतूद होती की कोणत्याही महिलेवर जर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला तर तिची मेडिकल करा. खरंच गुन्हा दाखल झालाय का? का महिलेने फक्त काहीतरी तोफांड केलंय? या सगळ्या गोष्टी चाचपडून बघण्यासाठी असा प्रकारची तरतूद होती. ती तरतूद नष्ट केली आणि त्या तरतुदीचा रूपांतर कशात करण्यात आलं की जेव्हा केव्हा कोणतीही अनुसूचित जाती जमातीची महिला तिच्या विरुद्ध लैंगिक शोषणाचा अपराध म्हणजे तिला विवस्त्र करणे म्हणजे थोडक्यात विनयभंग केला वगैरे कोणत्याही प्रकारचा अपराध, अशा प्रकारची अपराधाची जर तक्रार दाखल झाली तर त्या महिलेची मेडिकल केली जाणार नाही. मेडिकल न करता तिला आर्थिक पाठबळ दिलं जाईल. दुसरी अमेंडमेंट. तिसरी गोष्ट, अत्याचाराच्या अपराध CRPC 438 प्रमाणे अटकपूर्व जामीन दिला जाणार नाही. आधीची तरतूद काय होती? अटकपूर्व जामिनीची तरतूद शासनाने रद्द केली होती 2018च्याच आधीच्या याचिकेत. परंतु शासनाला जेव्हा त्या गोष्टी पटवून सांगण्यात आल्या तेव्हा शासनाने हा निर्णय दिला की जेव्हा केव्हा अनुसूचित जाती जमाती अत्याचारास प्रतिबंध अधिनियम 1989 खाली कोणत्याही अत्याचाराचा अपराध होईल तर त्या आरोपीला अटकपूर्व जामीन मिळणार नाही, म्हणजे जामीनच मिळणार नाही. ओके, क्लिअर? 438 CRPCचं कलम आहे, मी तुम्हाला शिकवताना सांगेल ते. तुम्ही काय लक्षात ठेवायचं की जामीन नाहीच. परंतु ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की तपासानुसार जेव्हा एखादा अपराध दाखल होईल तुम्ही प्रथमदर्शनी काय लक्षात ठेवायचं? एकदम ढोबळ अंदाजाने जामीन होईल का? नाही होणार. परंतु तपासानुसार प्रथमदर्शनी जर अशी एखादी गोष्ट लक्षात येत असेल की या प्रकरणात कोणतेही तथ्य नाही. ओके. बरेच प्रकरण अॅट्रॉसिटीचेच नाही, आपण अॅट्रॉसिटी बद्दल नाही बोलत, आपण सर्वच कायद्यांबद्दल बोलतो. ज्या कोणत्याही प्रकारचे अपराधाचे गुन्हे दाखल होतात त्या गुन्ह्यांपैकी 99% गुन्हे हे सत्य नसतात. म्हणजे कसे? जर मी यांना फक्त कानफड्यात मारली, हे मला सांगणार यांनी लाथबुक्क्यांनी मारहाण केली, यांनी जातीवाचक शिवीगाळ केली, यांनी मला बिल्डिंगवरून खाली फेकायची धमकी दिली, जीवठार मारली धमकी, असा प्रकार फिर्याद अशीच दाखल केली जाते. अॅट्रॉसिटीचीच नाही, कोणत्याही पद्धतीची. तर या संबंधी अशा प्रकार या ना मॅडम इथं बसा, अशा कोणत्याही प्रकारची तरतूद समजा म्हणजे एखाद्या प्रकारची अॅट्रॉसिटीची तक्रार दाखल झाली आणि त्या तक्रारीनंतर तिच्या प्राथमिक अहवालात जर अशी गोष्ट प्रथमदर्शनी आढळून येत असेल की या संबंधित प्रकरणात कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही आणि तपास अधिकाऱ्याने तशी बाब जर तपासाच्या कागदात न्यायालयाला सांगितली तर यदा कदाचित जामीन होऊ शकते. जामीन मात्र होईल का? नाही होणार. परंतु असा प्रकारचा काही प्रकार आढळला आणि ते तपास अधिकाऱ्याने प्रामाणिकपणे तपासून पुराव्याने सिद्ध दिलं तर यदा कदाचित जामीन होऊ शकते. दुसरी गोष्ट, महत्वाची गोष्ट, ही पण कदाचित विचारली जाईल, ही घडामोड आहे तर लिहून घ्या. ऑनलाईन वाले
ACP नाही सर DCP, चाल द्या तुम्ही काय असेल तर, ते बाकी बघू आपण. ओके, यानुसार बघा काय म्हटलंय माहिती का, की जेव्हा केव्हा कोणत्याही अनुसूचित जाती किंवा जमातीच्या व्यक्तीने कोणत्याही इतर व्यक्तीविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आणि तो गुन्हा दाखल केल्यानंतर जर त्या गुन्ह्यात कोणत्याही प्रकारचं तथ्य आढळून येत नसेल तर, समजा मी SC आहे आणि मी या सरांविरुद्ध काहीतरी गुन्हा दाखल केला यांना बदनाम करण्यासाठी, आणि यांनी कोर्टात जर का गुन्हा सिद्ध करून दाखवला की माझा यांचा काही संबंध नाही, मी यांना ओळखत नाही आणि यांनी माझ्या दिलेली तक्रारीत काही तथ्य नाही, कोर्टात गुन्हा सिद्ध झाला, तर मग हे मला सोडून देतील का? आतापर्यंत सुटून जात होतं, परंतु 2018च्या घडामोडीनुसार काय म्हटलंय की जेव्हा केव्हा कोणत्याही अनुसूचित जाती जमातीचा व्यक्ती कोणत्याही व्यक्तीविरुद्ध खोटी फिर्याद दाखल करेल आणि ते जर का कोर्टात सिद्ध होईल तर त्या अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीच्या विरुद्ध, तो कुठं गेला हो, IPC 182 आणि IPC 211 प्रमाणे कारवाई 211, IPC 182 आणि 211 प्रमाणे कारवाई होईल. ओके, नुसतं ओके नका म्हणू. 182 म्हणजे काय, 211 म्हणजे काय हे तर माहित असणं गरजेचं आहे ना. IPC 182 असं म्हणतं, कोणत्याही लोकसेवकाला दुसऱ्याला नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने खोटी माहिती देणे. 182 काय म्हणतं, कोणत्याही लोकसेवकाला दुसऱ्याला नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने खोटी माहिती देणं म्हणजे 182. मी SC किंवा ST आहे, यांना मला नुकसान पोहोचवायचं आहे, मी यांच्या विरुद्ध तक्रार केली पोलीस स्टेशनला म्हणजे लोकसेवकांकडे, बरोबर. 182 नुसार मी गुन्हा दाखल माझ्या विरुद्ध होऊन जाईल जर मी ती फिर्याद खोटी दाखल केली तर. आणि 211 काय म्हणतं, हे शिक्षा कलम आहे ऍक्च्युली, याच्यात काय म्हटलेलं आहे की कोणत्याही व्यक्तीविरुद्ध त्याला शिक्षा व्हावी म्हणून खोटा दोषारोप दाखल करणे. 82 मध्ये काय म्हटलंय, लोकसेवकाला खोटी माहिती देणे. 211 काय म्हणतंय की कोणत्याही व्यक्तीला शिक्षा व्हावी या दुष्ट हेतूने त्याच्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल करणे. तुम्ही ही जी गोष्ट आहे ना, ही IPCची 211 जे आहे तुम्ही सर्वसाधारणपणे पण लक्षात ठेवू शकतात. काय आहे माहिती का, समजा तुम्ही आता MPSCचा अभ्यास करतायत, तुमच्या नातेवाईकांना समजलं की आमची दिदी आमचा भाऊ MPSCचा अभ्यास करतोय, मग त्यांना वाटलं की हे लॉचा अभ्यास करतायत आणि त्यांनी तुम्हाला विचारूनच घेतलं, भाऊ त्या बाजूच्या काकाने खोटा गुन्हा दाखल केला, काय करावं, पुस्तक सापडलं. चांगली गोष्ट आहे. 211 लक्षात ठेवायचं, जेव्हा केव्हा कोणतीही व्यक्ती, हे फक्त ॲट्रॉसिटी बद्दल नाहीये, कोणत्याही व्यक्तीने जर तुमच्या विरुद्ध खोटा दोषारोप तुम्हाला शिक्षा होईल या उद्देशाने दाखल केला तर तुम्ही त्याच्यावर प्रतिकारवाई करू शकतात IPC 211 नुसार. ओके, तुम्ही जर फक्त पुरुषाला जाऊन उभे राहिले, आमच्यावर त्याने खोटा गुन्हा दाखल केला होता, खोटा गुन्हा सिद्ध झालेला आहे की गुन्हा खोटा आहे, 211 प्रमाणे कारवाई करा, ते लगेच विचारतील मॅडम तुम्ही लॉ झालेत का. ठीक आहे, छोट्या छोट्या गोष्टींवरनं शिकायचं असतं, शिकून घ्या. डिपार्टमेंटल PSI साठी बोलतो. डिपार्टमेंटल PSI ला या परीक्षेत या कायद्याचे फक्त 2 कलम आहेत, कलम 3 आणि कलम 4. ओके, परंतु आयोगाने 2 ते 3 वर्षापासून असा काहीतरी अपप्रकार केलाय की 3 आणि 4 वर एक प्रश्न विचारतं आणि एक प्रश्न विचारतं कंपल्सरी प्रस्तावनेवर किंवा या कायद्याशी अनुषंगिक गोष्टींवर. ठीक आहे, तर आपण ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कलम 3 आणि 4 अभ्यासायला आहेतच, मात्र प्रस्तावना देखील तेवढ्या चांगल्या पद्धतीने अभ्यासायची आहे. त्यानंतर मागील प्रश्नपत्रिकांचं आपण जर विश्लेषण केलं, कलम 3 वर आतापर्यंत 2दा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. कलम 4 जे आहे, कलम 4 वर आतापर्यंत आयोगाने 5दा प्रश्न विचारून टाकलेत, 5 वेळेस. आयोगाचं सगळ्यात आवडतं कलम, लोकसेवकाने कर्तव्यात हयगय केली याबद्दलचं कलम येते. आणि प्रस्तावनेवर 2 प्रश्न विचारलेत. बघा, प्रस्तावना हा जो प्रकार आहे, प्रस्तावना हा प्रकार आपल्या अभ्यासात नाही, परंतु आयोगाने आतापर्यंत 3 वेळेस प्रश्न विचारून घेतला आहे प्रस्तावनेवर, 2 ते 3 वेळेस. आपल्याला प्रस्तावना चांगल्या पद्धतीने अभ्यासणं अत्यंत गरजेचं आहे. कोणत्याही पुस्तकात प्रस्तावना दिलेली नसते. तुम्हाला या ठिकाणी ज्या काही गोष्टी सांगण्यात आल्या त्या गोष्टी तुम्ही लिहून ठेवा. 10 पुस्तकांचा सार निचोडून ते जी प्रस्तावना तयार करण्यात आलेली आहे. ओके, त्याच्या पलीकडे तुम्हाला आयोग काही विचारेल असं मला वाटत नाही. आता या ठिकाणी कलम 3 बघणार आहोत आपण. कलम 3 म्हटलेला आहे की अत्याचारांच्या अपराधांसाठी शिक्षा. ओके, हा आयोगाचं आवडतं कलम आणि या कायद्याची आत्मा म्हणा या कायद्याच्या, या कलमाला. ओके, आत्मा का म्हणण्यात येईल, हा कायदा जो आहे तो अत्याचारास प्रतिबंधाचा आहे आणि हे जे कलम आहे ते अत्याचारास शिक्षेचं कलम आहे. ओके,
म्हणून हे जे कलम आहे हे कलम आयोगाचं आवडतं कलम आहे. जर जनरल PSI ला प्रश्न विचारायचा म्हटला शिक्षा या कॉलमवर तर फक्त याच्यातली शिक्षा विचारतील, अथवा तुम्हाला फक्त प्रस्तावनेशी संबंधित किंवा ज्या या कायद्यातील महत्त्वाच्या घडामोडी आहेत, जे महत्त्वाचे कलम आहेत त्यांच्याबद्दल विचारतील. बऱ्याच लोकांना शंका असेल की सर एवढ्या शिक्षा पाठ करायच्या का? गरज नाही. ही शिक्षा महत्त्वाची आहे. ही शिक्षा तुम्हाला 100 पैकी 90% विचारणार जर त्यांना शिक्षाच विचारायची असेल तर. ओके, बघा आपण काय म्हणूया आता. अत्याचार म्हणजे काय ते बघा आधी. सर्वसाधारणपणे अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीविरुद्ध गैरकायद्याने, बळजबरीने किंवा हीन भावनेने वाईट उद्देश मनात ठेवून केलेले कोणतेही कृत्य म्हणजे अत्याचार आहे. गैरकायद्याने, बळजबरीने आणि वाईट उद्देश मनात ठेवून कोणतेही कृत्य केले तर ते कृत्य अत्याचार म्हणावं. ओके, आता या कायद्यानुसार म्हणजे कलम 3 नुसार, या कलम 3 मध्ये 29 प्रकारचे अपराध अत्याचार म्हणून दिलेले आहेत. असे कृत्य आहेत की जे या कायद्यानुसार अत्याचार म्हटलेले आहेत. आपण ते टप्प्याटप्प्याने बघूया, थोडं फास्ट घेऊया. मी तुम्हाला काय म्हटलेलं आहे, तुम्हाला हे 29 अत्याचारांचे जे कृत्य आहेत हे अपराध पाठ करायची गरज नाही. परंतु आयोग याच्यावर प्रश्न विचारतं. आयोग जेव्हा प्रश्न विचारणार अत्यंत बेसिक प्रश्न विचारतं. कसं तेही सांगतो. आधी आपण अत्याचार काय ते बघूया. हे बघा, SC ST व्यक्तीला कोणताही खाण्यायोग्य नसलेला पदार्थ खायला देईल. ठीक आहे, कोणताही किळसवाणा पदार्थ खायला दिला हे कोणी लिहू नका, वाचून घ्या, ऐकून घ्या आणि लक्षात ठेवा. फक्त लक्षात नाही जरी ठेवलं तुम्ही, हा कायदा जेव्हा संपून जाईल तुम्हाला अत्याचार म्हणजे काय हे परफेक्ट लक्षात येऊन जाईल. तुम्हाला पाठ करायची गरज पडणार नाही. ओके, हां. दुसरी गोष्ट, SC ST व्यक्तीच्या शेजारी कोणताही किळसवाणा पदार्थ टाकेल म्हणजे काय, विष्ठा, कचरा किंवा जनावरांची मृत शरीर इत्यादी. ओके, याला अत्याचार म्हणावं. SC ST व्यक्तीच्या गळ्यात पादत्राण्यांची माळ टाकेल. आताचा प्रकार घडतो का? कोणी घडू देईल का? पण अत्याचार आहे. आधीच्या काळात हे सगळे प्रकार घडलेले आहेत. ओके, हा. जे लोक SC ST समाजातून बिलॉंग करतात त्यांना त्यांची दुःख यातना चांगल्या पद्धतीने माहीत आहे आधीच्या काळातली. ओके, आणि आपण आता देखील काही घटना जर वाचत असतो, आपण रिफॉर्मरचा अभ्यास करू तर रिफॉर्मरचा अभ्यास करताना आपल्याला त्या गोष्टी बघायला भेटतात. ओके, त्याप्रमाणे आजच्या काळात किंवा कोणत्याही काळात अशा प्रकारचे अत्याचार होऊ नये म्हणून हा कायदा तयार करण्यात आलेला आहे. ओके, SC ST व्यक्तीचा अपमान करण्याच्या उद्देशाने जबरदस्तीने त्याचे कपडे काढणे, हजामत करणे, चेहऱ्याला रंग फासणे वगैरे. ओके, त्यानंतर बघा, SC ST व्यक्तीची कोणतीही जमीन गैरमार्गाने ताब्यात घेणे, हस्तांतरित करणे. तुमच्यापैकी जे लोक घरामध्ये आई वडिलांच्या गप्पा ऐकत असतील त्यांना माहिती असेल बघा, ते इनामी जमीन एक प्रकार असतो. अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींना शासनातर्फे जमीन भेटलेली राहते आणि ती जमीन SC ST व्यक्ती सहज विकून टाकतात. तसं तो जमीन विकायचा अधिकार नाही आणि जमीन विकत घ्यायचा पण अधिकार नाही. ओके, तो जो प्रकार आहे, जर तुम्ही निस्ती SC ST व्यक्तीची इनामी जमीन जरी घेऊन टाकली तरी तो अत्याचाराचा अपराध आहे. ओके, नेक्स्ट, SC ST व्यक्तीला तिच्या हक्काच्या जमिनीमधून हाकलून लावणे, त्याच्या जमिनीमध्ये केलेल्या पाणी पुरवठ्याची पिकांची नासधूस करणे. ओके, SC ST व्यक्ती जी जमीन कसतोय त्या जमिनीत अनधिकृतपणे प्रवेश करणे, त्याच्या पिकांची नासधूस करणे किंवा त्याच्या जमिनीतून त्याला हाकलून देणे अत्याचार आहे. SC ST व्यक्तीला भीक मागण्यास किंवा वेठबिगारीची सार्वजनिक कामे, प्रयोजनाची कामे म्हणजे काय, SC ST व्यक्तीला बळजबरीने भीक मागण्यास प्रयोजन करणे किंवा त्याला नेमून दिलेली कामे. फॉर एक्झाम्पल, एखादं ऑफिस आहे, त्या ऑफिसमध्ये एखादा SC व्यक्ती आहे आणि तो त्याला कामाला ठेवलेला आहे, पण ठीक आहे ना, तर त्याला जी कामं दिली आहेत ती सोडून इतर हीन दर्जाची कामं त्याला सांगणं अट्रॉसिटी आहे. SC ST व्यक्तीला मानवी प्राण्यांचे मृत शरीर वाहून नेण्यास किंवा त्यांची थडगी खोदण्यास भाग पाडणे. ओके, हे सगळे पुस्तकातले अपराध आहेत. एकदा वाचा आणि विसरून जा, काही पाठ करू नका, काही लक्षात ठेवू नका. SC ST व्यक्तीला हाताने मैला साफ करास लावणे, त्यासारखे हीन कामावर ठेवणे. ओके, SC ST स्त्रीला देवतेपुढे, पुतळ्यासमोर किंवा देऊळ किंवा धार्मिक थडांसमोर पूजा केल्या जाणाऱ्या कोणत्याही वस्तू समोर देवदासी म्हणून खेळ करण्यास भाग पाडणे. देवदासी प्रकार माहिती आहे? नाही. ओके, ठीक आहे. अत्यंत भयानक आणि हीन दर्जाचा प्रकार होता. माहिती आहे? ज्यांना माहिती आहे चांगली गोष्ट आहे. देवदासी हा प्रकार पूर्वीच्या काळात होता. ठीक आहे. नांगेली हे नाव ऐकलंय कधी कोणी? तामिळनाडू मधील एक स्त्री होती नांगेली. नाही? ठीक आहे. तामिळनाडू राज्यामध्ये असा एक प्रकार होता की त्या काळी 1860च्या वेळेस 1800च्या दशकात अनुसूचित जाती किंवा जमातीच्या स्त्रीला स्वतःचे स्तन झाकायची परवानगी नव्हती. फक्त खाली कपडा लावून फिरायचा, स्तन झाकायचे नाही. ज्या स्त्रीला तिचे स्तन झाकायचे आहेत
त्या स्त्रीला तिचे स्तन झाकण्यासाठी त्या राजाला टॅक्स द्यावा लागायचा. ओके, विषयाशी थोडं निगडीत नाही, परंतु याच्यावरनं सांगतो की नांगेली नावाची एक स्त्री होती, तिने तिचे स्तन झाकले, पाणी घ्यायला गेली आणि राजाचे लोक आले आणि तिच्यावर टॅक्स मागायला लागले. ती म्हणे मी टॅक्स देणार नाही, टॅक्स देणार नाही. या घटनेवरनं तिला मारहाण करायचा प्रयत्न केला. तिने स्वतःला बंद खोलीमध्ये डांबून घेतलं, स्वतःचे 2 स्तन कापून घेतले, एका पानावर ठेवले आणि राजाच्या दरबारात घेऊन गेली. आणि राजाच्या दरबारात घेऊन गेल्यानंतर राजाला सांगितलं की हे स्तन कायमस्वरूपी टॅक्स म्हणून ठेवून घ्या. राजाला ती गोष्ट हीन वाटली. तेव्हापासून ती जी गोष्ट आहे म्हणजे तो जो कर आहे तो कर रद्द केला. अशा प्रकारचे अत्याचार त्या काळी घडत होते. ठीक आहे, त्या अत्याचारांना लक्षात घेऊन कुठंतरी हे कायदे तयार झालेले आहेत. आणि आज जर तुम्ही तामिळनाडूला गेलेत तर गल्लोगल्ली चौकात नांगेली या स्त्रीचे पुतळे आहेत बांधलेले, पुतळे. ठीक आहे, ओके. हा, देवदासी हा तसाच प्रकार होता. देवदासी म्हणजे काय की त्या काळी अनुसूचित जाती जमातीच्या किंवा अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या स्त्रियांना नग्न करून देवांपुढे नाचायला भाग पाडायला लावायचे. ओके, तर तशा प्रकारचं कृत्य आता कोणी करेल का? परंतु त्याला अत्याचार मानावं. ठीक आहे. त्यानंतर बघा, SC ST व्यक्तीला एखाद्या विशिष्ट उमेदवाराला मत देण्यासाठी किंवा न देण्यासाठी किंवा उमेदवारातून माघार घेण्यासाठी किंवा त्यासंबंधी इतर कृत्यांसाठी दागदपाटशा करणे किंवा भाग पाडणे साहजिक आहे. आजच्या निवडणुकीशी संबंधित अपराध. कोणतीही व्यक्ती कोणत्याही SC किंवा ST व्यक्तीला एखाद्या विशिष्ट उमेदवाराला मत दे किंवा देऊ नको, उमेदवारीत उभा राहा किंवा राहू नको यासाठी भाग पाडणार नाही, प्रतिबंध करणार नाही, अडथळा आणणार नाही. ओके. त्यानंतर SC ST व्यक्तीच्या त्याच्या शासकीय पदाची सामान्य कर्तव्ये पार पाडत असताना त्याला जबरदस्ती दागदपटशा करून प्रतिबंध करणार नाही. SC ST व्यक्तीला दिलेले कोणतेही जे सार्वजनिक कर्तव्य आहेत ते तो पार पाडताना त्याला कोणी बळजबरी करणार नाही, प्रतिबंध करणार नाही. ओके, म्हणजे त्याच्या कर्तव्यात अडथळा आणणे हा सुद्धा अॅट्रॉसिटीचा प्रकार आहे. SC ST व्यक्तीवर मतदानाच्या कालावधीत त्याचा हक्क असलेला सार्वजनिक फायदा घेण्यास प्रतिबंध करणे. त्याचा फायदा काय आहे? फायदा नसतो त्याचा हक्क बजावतोय. कोणताही SC ST व्यक्ती मत द्यायला गेला त्याचा तो लाभाचा विषय लाभ म्हणण्यापेक्षा त्याचा हक्काचा विषय आहे आणि अशा विषयात जर कोणी अडथळा आणेल तर ती अॅट्रॉसिटी प्रमाणे अत्याचार होईल. SC ST व्यक्तीने एखाद्या विशिष्ट उमेदवाराला मत न केल्याबद्दल या कायद्याप्रमाणे त्या व्यक्तीविरुद्ध कोणताही अपराध करणे. म्हणजे आम्ही सांगितलेल्या व्यक्तीला तू मतदान केलं नाही, त्याच्यावर अत्याचार केलं, असे प्रकार महाराष्ट्रात आज रोजी होतात. आता तुम्ही याला नाही म्हणू शकत नाही. ही आजच्या काळातले अत्याचार आहेत. आवाज येतोय का तिकडं? बोर होतोय का? नेक्स्ट, SC ST व्यक्तीविरुद्ध कोणताही खोटी किंवा तापदायक दृष्ट म्हणजे वाईट हेतूने फौजदारी किंवा इतर कोणतीही कारवाई सुरू करणे. म्हणजे काय? आपण जे बघितलं 2 चाकरासारखंच, इथं SC ST व्यक्तीला त्रास व्हावा म्हणून या उद्देशाने त्याच्या विरुद्ध जो कोणीही खोटा तापदायक प्रकार दाखल करील तो प्रकार म्हणजे अत्याचार होईल. त्यानंतर SC ST व्यक्तीला त्रास किंवा इजा पोहोचवण्याच्या उद्देशाने लोकसेवकाला खोटी माहिती देणे हा पण अत्याचार आहे, अपराध आहे. ओके. कोणत्याही प्रकरणात एखाद्या SC किंवा ST व्यक्तीला गुंतवण्याच्या वाईट उद्देशाने जर लोकसेवकाला खोटी माहिती दिली तर तो अत्याचार आहे अॅट्रॉसिटीनुसार. SC ST व्यक्तीचा अपमान करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी पान उतारा करणे हा प्रकार मात्र होतो. ठीक आहे, हा जो प्रकार आहे हा प्रकार आज समाजात होतो. काही लोक जे स्वतःला अतिउच्च समजतात, सवर्ण समजतात, ते अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींना कोणत्याही ठिकाणी सार्वजनिकपणे थोडीशी जरी भानगड झाली तरी त्यांच्या जातीवरनं सहज बोलून टाकतात. ओके, हा प्रकार आजकाल सर्रास घडतो. ओके. SC ST व्यक्तीला तिच्या जातीच्या नावाने सर्व लोकांसमोर अपशब्दात बोलणे अत्याचार आहे. SC ST व्यक्तींचा समुदाय पवित्र मानत असणाऱ्या वस्तू नष्ट करणे, नासधूस करणे हा प्रकार सगळ्यात जास्ती घडतो. ठीक आहे. हा, अनुसूचित जाती किंवा जमातीचे व्यक्ती ज्या कोणत्याही व्यक्तीला, हॅलो काही प्रॉब्लेम आहे ना? काही प्रॉब्लेम आहे? खिडकी, हो, व्हेरी गुड. SC किंवा ST व्यक्ती ज्या कोणत्याही व्यक्तीला पवित्र मानतात त्या व्यक्तीची नासधूस करणे, विटंबना करणे, थोडक्यात पुतळ्यांची नासधूस, घटनास्थळांची नासधूस करणे हा सगळा प्रकार या कायद्यात येतो. SC ST व्यक्तींविरुद्ध लेखी, तोंडी किंवा खुनांनी प्रत्यक्ष प्रतिध्वनीद्वारे इतर कोणत्याही प्रकारे द्वेष, शत्रुत्वाची भावना किंवा वाईट इच्छा व्यक्त करणे. सेम तोच प्रकार झाला. काहीतरी चुकीचं बोलून टाकणे, जातीवाचक. त्यानंतर SC ST व्यक्तींच्या मनात नितांत आदर आहे अशा व्यक्तींचा लेखी किंवा तोंडी अपमान करणे. मी आताच जे म्हटलं की जी SC किंवा ST व्यक्ती कोणत्याही एखाद्या व्यक्तीला पवित्र मानते त्या पवित्र मानणाऱ्या व्यक्तीबद्दल अपशब्द वापरणे. ओके. एखादी महिला ही SC ST आहे हे माहीत असून देखील तिला तिच्या इच्छेविरुद्ध, हा शब्द महत्वाचा आहे, तिच्या इच्छेविरुद्ध वाईट उद्देशाने स्पर्श करेल, लैंगिक पद्धतीने हावभाव करेल किंवा शब्द वापरेल, अॅट्रॉसिटी आहे.
आधी एक गोष्ट लक्षात घ्या, जी कोणतीही महिला अनुसूचित जाती किंवा जमातीची नाही, तिच्या विरुद्ध कोणत्याही व्यक्तीने अशा प्रकारचं कृत्य केलं तर हे कृत्य IPC नुसार विनयभंगाच्या व्याख्येत मोडतं. ओके, विनयभंग 354 अ ब क ड कुठला तरी एक बसेल कृत्यानुसार. मात्र जर ती स्त्री अनुसूचित जाती किंवा जमातीची आहे तर त्या व्यक्तीविरुद्ध IPCच्या 354 अ ब क ड प्रमाणे गुन्हा तर दाखल होईलच, परंतु अॅट्रॉसिटी ऍक्ट कलम 3 नुसार पण गुन्हा दाखल होईल. क्लिअर? SC ST व्यक्ती वापरत असलेल्या जलाशय, झरा इत्यादी कोणत्याही स्रोताचे पाणी दूषित करणे हे चालायचं आधी. लक्षात आलं ना? त्यानंतर SC ST व्यक्तीला कोणत्याही सार्वजनिक राबत्याच्या ठिकाणी जाण्याचे नाकारणे, कोणीही त्याला अडवणार नाही. ज्या ठिकाणी सार्वजनिक चावडी असते, गाव असतं, कुठं तरी एखादं बसायचं पंच असतं, तिथं बसायचं कोणी नाकारलं, अत्याचार आहे. SC ST व्यक्तीला तिचे घर, गाव, निवासस्थान सोडण्यास बळजबरीने भाग पाडणे. जर तुमच्यापैकी कोणी नगर जिल्ह्याचा आहे तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्ती अत्याचाराचे गुन्हे नगर जिल्ह्यात घडतात. ओके, हे मी नाही सांगत, हा रेशो म्हणतो महाराष्ट्राचा. ओके, नगर जिल्ह्यात हे प्रकार घडतात सर्रास अॅट्रॉसिटीचे. ते का बं घडतात ते अजूनपर्यंत काही मला माहीत नाही, पण घडलेले आहेत बरेच प्रकार. नेक्स्ट, SC ST व्यक्तीला खालील गोष्टी करण्यास प्रतिबंध करणे हे देखील अपराध आहे. काय? सार्वजनिक मालमत्तेची साधने, पुरण्याची जागा, स्मशान, नदी, झरे, विहीर, तलाव, पाण्याची टाकी, नळाचे पाणी इत्यादी इतर पाण्याचे स्रोत, आंघोळीचे घाट, सार्वजनिक वाहने, कोणताही रस्ता, मार्ग या ठिकाणी जाण्यास प्रतिबंध करणे अत्याचार आहे. सायकल, मोटरसायकल, पादत्राणे वापरणे, नवीन कपडे घालणे, लग्नाची मिरवणूक काढणे, घोड्यावर बसणे, वाहनांमध्ये बसणे हे आजकाल चालतं का हो? आधी चालायचं, म्हणून अत्याचार आहेत. ओके, नेक्स्ट, सार्वजनिक पवित्र स्थानात जागेत प्रवेश करणे, धार्मिक, सार्वजनिक, सांस्कृतिक मिरवणुकीत जागेत सामील होणे, समाविष्ट करून घेणे. आधीच्या काळात हा प्रकार चालायचा किंवा आता देखील बऱ्याचदा कसं होतं, विशिष्ट कार्यक्रमांना किंवा एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अनुसूचित जाती किंवा जमातीच्या व्यक्तीला किंवा ज्याला आपण अस्पृश्य मानतोय त्या अस्पृश्य मानणाऱ्या व्यक्तीला बऱ्याचदा निग्लेक्ट केला जातं. हा तो प्रकार आहे. ओके, त्यानंतर सार्वजनिक शैक्षणिक संस्था, दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्र, दुकान, सार्वजनिक ठिकाण, सार्वजनिक भांडी न वापरू देणे. वाचण्यावरनं त्याचा अर्थ कळतोय, ते समजून सांगायची काही आवश्यकता नसावी, असं माझं मत आहे. नसेल तर सांगा, मी तुम्हाला त्याचा अर्थ सांगतो. आणि ज्या गोष्टींची फोड करून सांगायची गरज आहे मी ते तुम्हाला आधीच सांगून देतोय. ओके, कोणताही व्यवसाय, धंदा करणे किंवा नोकरी करणे, म्हणजे कोणत्याही अनुसूचित जाती किंवा जमातीच्या व्यक्तीला एखादा धंदा न करू देणे, नोकरी न करू देणे, व्यवसाय न करू देणे, ओके, अत्याचार आहे. नंतर SC ST व्यक्तीला किंवा त्याच्या कुटुंबाला ते जादूटोणा करतात, मांत्रिक आहेत, या कारणांसाठी त्यांची शारीरिक किंवा मानसिक दुखापत करणे, SC किंवा ST कुटुंबावर सामाजिक किंवा आर्थिक बहिष्कार टाकणे अत्याचार आहे. अशा व्यक्तीला, बरं इथपर्यंत आपण फुल स्टॉप. आता हे कलम 3 बघितलं आपण. कलम 3चं पोट कलम 1 आहे. बघा काय असतं पोट कलम, माहिती ना? एखादं मुख्य कलम असतं, त्याच्यामध्ये काही विशिष्ट तरतुदी असतात, त्या तरतुदी पोट कलम मध्ये दिलेल्या असतात. ओके, तर आपण आता बघत आहोत अॅट्रॉसिटी ऍक्टचं कलम 3चं पोट कलम 1. हे सगळे प्रकारचे जे अत्याचार आहेत हे अत्याचार पोट कलम 1 अंतर्गत येतात. ओके, आता हे जे तुम्ही ऐकलं हे काहीही लक्षात ठेवू नका, मी स्पष्ट सांगतो. एक गोष्ट सर्वसाधारणपणे अत्यंत गावठी पद्धतीने लक्षात ठेवायची की कोणत्याही SC ST व्यक्तीच्या विरुद्ध गैरकायद्याने, बळजबरीने किंवा दुष्ट हेतूने तुम्ही कोणतंही कृत्य केलं तर ते अॅट्रॉसिटी आहे. ओके, मग त्यासाठी तुम्हाला हे पाठ करणं गरजेचं आहे का? नाही. हां, तुम्ही जेव्हा आयोगाने विचारलेले प्रश्न बघाल तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला आयोग असं विचारणारच नाही की खालीलपैकी कोणतं कृत्य अपराध नाहीये, आणि आयोगाने विचारलं देखील तर आपल्याला वाचल्या प्रथम दर्शनी लक्षात येतं की कोणता अपराध आहे आणि कोणता अपराध नाही. ओके, अशा प्रकारचा अपराध कुठं गेलं होते? हा, ही शिक्षा महत्वाची, ही शिक्षा नोट डाऊन करून घ्या. ही बघा, ही शिक्षा महत्वाची आहे. ओके, हा, ही शिक्षा जर तुम्हाला अॅट्रॉसिटी ऍक्ट मधून कोणत्याही प्रकारची शिक्षा विचारायचं ठरवलं, मी काय म्हणतोय लक्षात घ्या, जर तुम्हाला तुमच्या मेन्स मध्ये अॅट्रॉसिटी ऍक्टवर कोणत्याही प्रकारची शिक्षा विचारायचं ठरवलं तर ही शिक्षा विचारणार, याच्या पलीकडे शिक्षा विचारणार नाहीत. ओके, हा, शिक्षा काय आहे? कमीत कमी 6 वर्ष, जास्तीत जास्त 5 वर्षापर्यंत वाढत होईल. सॉरी, कमीत कमी 6 महिने, जास्तीत जास्त 5 वर्ष इतका कारावास आणि द्रव्यदंड. द्रव्यदंड म्हणजे काय? हा, द्रव्यदंड म्हणजे आर्थिक स्वरूपातील दंड. तुम्हाला वाटेल द्रव्य म्हणजे पाणी, मग पाण्याचा दंड म्हणजे काय? त्यांच्या घरी पाणी बिनी भरला होता असं काही गैरअर्थ काढू नका. द्रव्यदंड म्हणजे आर्थिक स्वरूपातला दंड.
अत्याचार कोणत्या परिस्थितीत घडलेला आहे, अत्याचारामध्ये घडलेला जो अपराध आहे त्या अपराधात आरोपीचा कितपत समावेश आहे, आरोपीने कोणत्या मानसिकतेत कोणत्या परिस्थितीत अत्याचार केलेला आहे, या सर्व गोष्टींचा न्यायालय विचार करून त्या व्यक्तीविरुद्ध, त्या आरोपी विरुद्ध कमीत कमी 6 महिने, जास्तीत जास्त 5 वर्षापर्यंत याच्या आतला किंवा कोणताही पद्धतीचा कारावास म्हणजे जेल थोडक्यात ना, आणि द्रव्यदंड म्हणजे त्याला जेलीत तर टाकण्यातच येईल, परंतु त्याला आर्थिक दंड देखील होईल. आर्थिक दंड किती होईल ते न्यायालय ठरवेल, आपल्याला ठरवायचा तो काही अधिकार नाही. अत्याचार कोणत्या परिस्थितीत घडला, अत्याचाराचं स्वरूप किती हीन होतं, किती तीव्र होतं, या सगळ्या गोष्टी न्यायालय बघतं, न्यायालय त्याचा अभ्यास करतं आणि दंड ठरवतं. क्लिअर? इथपर्यंत शिकवल्याबद्दल कोणाला काही शंका? हा, यस. ते अस्पृश्यता, हो, अस्पृश्यता बाळगणे म्हणजे हे सगळे प्रकार करणे. जोरात बोलत आहे, आवाज येत नाही. अपवाद नाही, त्याला अपवाद कसा म्हणणार? अपवाद म्हणजे काय मला लक्षात नाही आलं, अजून पण नाही लक्षात आलं. नाही, एक्सेप्शन. अपवाद म्हणजे समजलं मला. याला कसं अपवाद राहील बरं? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की कोणतं कृत्य अत्याचार नाही? नाही, असं काहीच नाही. हे बघा, नाही, एकदम चांगला प्रश्न विचारलाय. तुम्ही कायद्याचा अभ्यास करतायत, तुम्हाला कायद्याचा अभ्यास करताना त्या कायद्याशी निगडीतच गोष्ट विचारतील. आयोगाला त्या कायद्याला स्पेसिफिक वेटेज दिलेलं असतं. हा जो कायदा आहे, मी बघितलं एका वर्षी ॲट्रॉसिटीमध्ये 3 प्रश्न विचारलेत, एका वर्षी 2 विचारलेत, एका वर्षी 4-5 विचारून टाकलेत. ओके, आयोगाला त्या कायद्याबद्दल विचारायचं आहे तर आयोग तुम्हाला त्या कायद्याबद्दलच विचारणार, त्या कायद्यातलंच विचारणार, कायद्याच्या बाहेरचं काही विचारणार नाही. याला अपवाद म्हणजे काय? मग या गोष्टी सोडून अपवाद. आता तुम्ही या तुमच्या मैत्रिणींपैकी जर तुमची एखादी मैत्रिणी एससी आहे, तुम्ही तिच्यात तुम्ही गळ्यात गळा टाकून बसलेले आहेत, मग याला अपवाद म्हणणार का? नाही. हे जे याला अत्याचार म्हणा, याला अपवाद वगैरे काहीच नाही. अशी कोणतीही संकल्पना कायद्यात नाहीये. ज्या ठिकाणी काही गोष्टी अपवाद आहेत मी तुम्हाला सांगणार. अस्पृश्यता पाळणे म्हणजे कोणत्याही व्यक्तीला हिणवणे. थोडक्यात या कायद्यासाठी अनुसूचित जाती किंवा जमातीच्या व्यक्तीला हिणवणे, हीन भावना देणे, त्याच्याबद्दल तुच्छता बाळगणे, त्याला अस्पृश्यता म्हणा. ओके, आणि हे जे विचारलंय ना, याला सगळ्यांना अत्याचार म्हणा. याला मग याच्या व्यतिरिक्त अपवाद वगैरे अशी काही संकल्पना या कायद्यात नाही. ओके, ज्या ठिकाणी अपवाद आहेत मी तुम्हाला ते सांगणार. याला अपवाद मानू नका, इथं कुठंच अपवाद नाही, हे तुम्हाला सगळं लक्षात ठेवणं आहे. म्हणजे ॲज इट इज लक्षात राहतं हो, की कुठलं कृत्य चुकीचं आणि कुठलं चांगलं हे आपल्याला कळतं. जनरल नॉलेजचा प्रश्न येतो ना. ठीक आहे, शंकेचं निरसन झालं का? की अजून काही असेल? अजून काही असेल ना तर मला लेक्चर सुटल्यावर अवश्य विचारा मॅडम. हा, नो प्रॉब्लेम. ओके, शिक्षा लक्षात आली. या कायद्याच्या म्हणजे कलम 3 पोटकलम 1 नुसार ही शिक्षा आहे. हे सर्वसाधारण अत्याचारांसाठी. ओके, नेक्स्ट आता पोटकलम 2 बघूया. हे पोटकलम 2 तुम्हाला थोडंसं बोर होईल, परंतु महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. याच्यात फक्त समजून घ्या, तुम्हाला याच्याबद्दल शिक्षा वगैरे विचारायची शक्यता 100% नाही. ओके, 100% नाही. बघा पोटकलम 2 काय म्हणतंय. ओके, हा, पोटकलम 2 म्हणतं याच्यामध्ये ना 7 ते 8 प्रकारच्या शिक्षा दिल्या आहेत. आपण आतापर्यंत काय बघितलं? जे जनरली अत्याचार आहेत ते अत्याचार झाले, सिद्ध झाले, त्याला पोटकलम 3(1) नुसार शिक्षा होईल. शिक्षा किती होईल? कमीत कमी 6 महिने, जास्तीत जास्त 5 वर्ष. ही शिक्षा तुमची तोंडपाठ असली पाहिजे. हे कलम तुमचं तोंडपाठ असलं पाहिजे. हे तुमचं तोंडपाठ असणं गरजेचं नाही. ओके, फक्त लक्षात घ्या, वाचून घ्या. बघा, एससी किंवा एसटी व्यक्तीला शिक्षा व्हावी या उद्देशाने, कोणती शिक्षा म्हटली अजून? फाशीची शिक्षा म्हणजे मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी या उद्देशाने कोणत्याही व्यक्तीने त्या व्यक्तीविरुद्ध जर खोटी साक्ष किंवा, हा बोला ना. थोडंसं जोरात बोला प्लीज. हो बिलकुल 100%. पण हा जो कायदा आहे हा ॲट्रॉसिटी ॲक्ट 1989 हा भारत सरकारचा कायदा आहे. हा कायदा प्रत्येक राज्यात याच प्रमाणे लागू करण्यात आलेला आहे. केंद्राचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये राज्य शासनाला हस्तक्षेप करायचा अधिकार नाही. जर एखाद्या विशिष्ट राज्यात म्हणजे त्यांनी जो प्रश्न विचारलाय त्यांची जी भावना आहे ती मला समजली. काही जे स्टेट आहेत
ते स्पेशली एससी आणि एसटीशी बिलॉंग करतात, म्हणजे त्या ठिकाणी संख्या जास्त आहे. फॉर एक्झाम्पल यूपी, बिहार, ओके. अनुसूचित जमातीचे क्षेत्र म्हटले तर आपले नागालँड, मिझोरम, अरुणाचल प्रदेश, आसाम यांच्यामध्ये एसटीची संख्या जास्ती आहे. तर या ठिकाणी जर एसटी लोकांवर होणारे अत्याचार जास्ती असतील, आणि साहजिक आहे ज्या ठिकाणी जी सोसायटी जास्ती त्यांच्यावर अत्याचार होईल का? ओके. पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर, जर तसं राज्य शासनाला तसं काही वाटत असेल तर केंद्र शासन तो कायदा जेव्हा पारित करतं तेव्हा प्रत्येक शासनाचा, मी सांगितलं ना, काय उच्च विद्या विभूषित, म्हणजे सॉरी मजाकचा विषय तो, आपले जे आमदार खासदार निवडले राहतात का, ते खासदार तिथे बसलेले असतात. तो प्रत्येक खासदार आपापल्या राज्याचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करतं. आपण त्याला तो अधिकार बहाल केला आहे. तो खासदार त्या संसदेत तो विषय मांडतो की बाबा मी महाराष्ट्राचा आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये अशा प्रकारचे अत्याचार जास्ती घडतात, तर तुम्ही स्पेशली काहीतरी अमेंडमेंट करा. तर ती सर्वसाधारण अमेंडमेंट करण्यात येईल. किंवा तुम्ही बघा, तुम्हाला तर आहेच ना, डोमेस्टिक व्हायलन्स तुम्हाला आहे, मग तुम्हाला कौटुंबिक हिंसाचारापासून बचाव, महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 पण आहे, नियम 2005 पण आहे, बरोबर ना. अधिनियम पण आणि नियम पण आहे. तुम्हाला ते राज्यसेवा आहे मला माहित नाही, पण आहे. मग अशा बाबतीत जेव्हा केव्हा एखाद्या राज्यात एखाद्या त्या कायद्याशी संबंधित एखादी गोष्ट अंमलात आणायची आहे तर त्याच्यावर नियम तयार केले जातात, नियम, ठीक आहे. परंतु हा जो कायदा आहे हा संपूर्ण भारतात एकाच पद्धतीचा आहे. हे संपूर्ण भारतात लागू आहे. आधी जम्मू काश्मीर सोडून लागू असायचं, आता संपूर्ण भारतात लागू आहे. ओके ना. हा, जम्मू काश्मीरचं कौतुक समाप्त झालेलं आहे आता 370 प्रमाणे. तर आता जे आहे ते ॲज इट इज. तर एससी किंवा एसटी व्यक्तीला फाशीची शिक्षा होईल अशा प्रकारच्या कोणत्याही खटल्यात जर कोणत्याही व्यक्तीने त्याविरुद्ध खोटी साक्ष किंवा पुरावा दिला तर त्याला काय शिक्षा होईल? जन्मठेप आणि द्रव्यदंड, किंवा नाही आणि द्रव्यदंड. मी काय म्हणतो लक्षात घ्या, एखाद्या एससी किंवा एसटी व्यक्तीला जर एखाद्या अपराधात फाशीची शिक्षा होईल या विषयाकरता जर एखाद्या व्यक्तीने म्हणजे दुसऱ्या व्यक्तीने जर त्या व्यक्तीविरुद्ध खोटा साक्ष किंवा पुरावा दिला तर त्या व्यक्तीला जन्मठेप आणि द्रव्यदंड होईल. ओके. बट जर त्याच्या खोटी साक्ष किंवा पुराव्यामुळे जर त्या एससी किंवा एसटीला व्यक्तीला फाशी जर दिली गेली तर तो खोटा पुरावा देणाऱ्या व्यक्तीला पण फाशी देण्यात येईल. क्लिअर? जर पुरावा दिला आहे, शिक्षा झालेली नाही किंवा फाशी सोडून इतर शिक्षा झाली तर त्या व्यक्तीला जन्मठेप आणि द्रव्यदंड होईल. आणि जर त्या खोट्या साक्षी किंवा पुराव्यामुळे त्या व्यक्तीला फाशी होऊन गेली आणि नंतर जर असं सिद्ध झालं की तो खोटा साक्ष किंवा खोटा पुरावा, जो पुरावा तो खोटा होता, तर खोटा साक्ष किंवा पुरावा देणाऱ्याला पण फाशी देण्यात येईल. ओके. नेक्स्ट, एससी किंवा एसटी व्यक्तीला मृत्यूदंड सोडून 7 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक जास्त शिक्षा व्हावी या उद्देशाकरता कोणताही व्यक्ती जेव्हा खोटी साक्ष किंवा पुरावा देईल तर, म्हणजे काय, आता प्रकरण सेम आहे, फक्त काय, अशा प्रकरणात खोटी साक्ष किंवा पुरावा दिला जातोय ज्या प्रकरणात मृत्यूदंड तर होणार नाही परंतु 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा होईल. आणि अशा प्रकारचा जर का खोटी साक्ष किंवा पुरावा दिली तर त्या व्यक्तीला कमीत कमी 6 महिने ते 7 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त देखील, म्हणजे कोणत्या प्रकरणात खोटी साक्ष किंवा पुरावा दिलेला आहे याचा सर्वसमावेशक अभ्यास केल्यानंतर ही शिक्षेची तरतूद असेल. ओके. आणि द्रव्यदंड पण म्हटलेला आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. क्लिअर? नेक्स्ट, एससी एसटी व्यक्तीच्या मालकीच्या मालमत्तेस नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने आग किंवा स्फोटक पदार्थ यांच्या साहाय्याने खोडसाळपणा करणे. एखादी मालमत्ता ही एससी किंवा एसटी व्यक्तीची आहे आणि त्या व्यक्तीच्या मालमत्तेला जर कोणी खोडसाळपणे म्हणजे दुष्ट हेतूने जर आग किंवा स्फोटक पदार्थाने नुकसान पोहोचवलं तर त्या व्यक्तीला काय शिक्षा होईल? 6 महिने ते 7 वर्ष कारावास आणि द्रव्यदंड. ओके. हा. नेक्स्ट, एससी एसटी व्यक्तीचे प्रार्थनास्थळ, सेन्सिटिव्ह विषय. एससी एसटी व्यक्तीचे प्रार्थनास्थळ, राहण्याची जागा, मालमत्तेच्या सुरक्षेची जागा या इमारतीस नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने आग किंवा स्फोटक पदार्थ यांच्या सहाय्याने जो कोणी खोडसाळपणा करेल त्याला काय शिक्षा म्हटली हो? मग जन्मठेप म्हणजे बिग पनिशमेंट ना, कॅपिटल पनिशमेंट. तर जन्मठेप ही मोठी शिक्षा आहे. तर कशामुळे एवढी मोठी शिक्षा दिली आहे की एससी किंवा एसटी व्यक्ती ज्या ठिकाणी राहतोय किंवा त्याचं प्रार्थनास्थळ, त्याची राहण्याची जागा किंवा तो ज्या ठिकाणी मालमत्ता साठवून ठेवतोय अशा मालमत्तेच्या इमारतीचं जर आगीच्या किंवा स्फोटक पदार्थाच्या साहाय्याने नुकसान केलं तर त्याला जन्मठेप आणि द्रव्यदंडाची शिक्षा आहे. ओके. नेक्स्ट, एससी किंवा एसटी व्यक्ती, एखादी व्यक्ती एससी किंवा एसटी आहे आणि मालमत्ता एससी किंवा एसटी व्यक्तीची आहे हे माहीत असताना याच केवळ कारणावरून त्या व्यक्तीविरुद्ध, ओके,
एखादी मालमत्ता ही SC किंवा ST व्यक्तीची आहे हे अत्यंत तंत्रशुद्ध पद्धतीने मला माहिती आहे आणि निव्वळ त्या कारणावरून की ही मालमत्ता SC किंवा STचीच आहे असा दुष्ट हेतू मनात ठेवून जर मी त्या व्यक्तीविरुद्ध कोणत्याही प्रकारचा म्हणजे कोणत्या प्रकारचा की अशा प्रकारचा अपराध केला की ज्याला IPC मध्ये 10 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त कारावासाची शिक्षा आहे, लक्षात घ्या, अशा प्रकारचा अपराध केला की ज्या अपराधाला IPC मध्ये 10 वर्षापेक्षा जास्त प्रकारचा कारावास आहे आणि अशा प्रकारचं कृत्य केल्यानंतर मला जन्मठेप आणि द्रव्यदंडाची शिक्षा होईल. ओके, हां, हे सविस्तर मी तुम्हाला अजून शिकवेल, काळजी करायचं कारण नाही. तुम्ही हे बिलकुल पाठ करू नका, तुम्ही बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही या गोष्टींचं, फक्त ऐकत राहा. फक्त ते फाशी बिशी लक्षात ठेवलं तर अतिउत्तम. नंतर 5A आहे, एखादी व्यक्ती SC आहे किंवा ST आहे, एखादी मालमत्ता SC किंवा ST व्यक्तीची आहे हे माहीत असताना अनुसूचितील अपराध केल्यास व्यक्ती IPC नुसार कारावासाचा द्रव्यदंडास पात्र होईल. आपण आता काय बघितलं, एखादी व्यक्ती ही अनुसूचित जाती किंवा जमातीची आहे हे माहिती आहे आणि हे माहीत असल्यानंतर देखील IPC नुसार कोणत्याही, आधी काय म्हटलं होतं आपण 10 वर्ष, ओके, याच्यात काय म्हणतोय कोणत्याही अनुसूचितील म्हणजे काय की IPC मधील कोणत्याही पद्धतीचा अपराध केला तर त्या व्यक्तीला, हे काय माझाच प्रकार आहे का, हां, ओके, एखादी व्यक्ती ही SC किंवा ST आहे हे माहीत असताना त्याच्या विरुद्ध अनुसूचितील म्हणजे IPC मधील कोणत्याही प्रकारचा अपराध केला तर त्या अपराधाबद्दल काय शिक्षा आहे हो, मला काय शिक्षा म्हटलेली, IPCच्या तरतुदीनुसार कारावास. म्हणजे काय की IPC मधल्या ज्या कृत्यासाठी हे प्रकार केला आहे त्या प्रकारासाठी IPC जी शिक्षा आहे तीच शिक्षा या कायद्यात पण होईल. ओके, हे तर बिलकुल लक्षात ठेवू नका. या प्रकरणाखाली अपराध करण्यात आलेला हे माहीत असताना ते सकारण वाटत असताना अपराधी व्यक्तीला कायदेशीर शिक्षेपासून वाचवण्याच्या उद्देशाने, बरोबर. हां, एखाद्या व्यक्तीला म्हणजे ॲट्रॉसिटीचा प्रकार चाललेला आहे, यांना माहिती आहे की हा जो प्रकार चालला आहे हा ॲट्रॉसिटीचा आहे, ॲट्रॉसिटीमध्ये हे दोषी आहेत, यांना हे माहिती आहे, की हे दोषी आहेत, तरी देखील यांना वाचवण्याच्या उद्देशाने जेव्हा हे खोटी साक्ष किंवा पुरावा देतील यांना वाचवण्याच्या उद्देशाने, तेव्हा यांना तो जो प्रकार चाललाय का त्या प्रकाराला जी शिक्षा आहे ती शिक्षा यांना होईल. काय म्हटलेलं आहे, त्या अपराधाकरता असलेल्या शिक्षेप्रमाणे शिक्षा. ओके, हां, हे पण लक्षात ठेवू नका. 7, लोकसेवक असलेल्या व्यक्तीने या कलमाखालील अपराध करणे. आपण कलम 4 जो बघणार आहोत ना त्याच्यात दिलेला आहे. ओके, लोकसेवक जो आहे त्याला या कायद्यात खूप महत्व आहे आणि असलंच पाहिजे. का बरं, कारण की या कायद्यानुसार ज्या कोणत्याही अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींवर अत्याचार होतोय त्या अत्याचारांचं संरक्षण करायची जबाबदारी कोणावर आहे, लोकसेवकावर. आणि लोकसेवकच जर का समजा म्हणजे रक्षकच जर भक्षक झाला तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. त्यानुसार हे कलम आहे. त्याला काय शिक्षा म्हटलेली आहे, कमीत कमी 1 वर्ष ते त्या अपराधाकरता म्हणजे लोकसेवकाकडून जो अपराध होईल त्या अपराधाकरता योग्य ती शिक्षा होईल. ठीक आहे, म्हणजे त्या अपराधाकरता जी शिक्षा असेल तीच शिक्षा या ठिकाणी होईल. याच्यापैकी पहिल्या 2 शिक्षा लक्षात ठेवल्या तर ठेवा, नसतील ठेवायचे तर नका ठेवू, म्हणजे मी स्पष्ट नाही म्हणतोय. ओके, आता आपण बघणार कलम 4. आतापर्यंत आपण कलम 3 बघितलं. ओके, कलम 3च्या पोटकलम 1 मध्ये काय बघितलं आपण, 29 प्रकारचे अत्याचार. ओके, त्यांच्याबद्दलची शिक्षा बघितली. कशामध्ये दिली आहे, पोटकलम 1 मध्ये काय शिक्षा दिली आहे, 6 महिने तर 5 वर्ष. नंतर आपण पोटकलम 2 बघितलं, त्याच्यामध्ये विविध प्रकारचे अपराधास सहाय्य अशा प्रकारचे अत्याचार दिलेत, त्यांच्या शिक्षा दिल्यात. पहिल्या 2 शिक्षा पाठ ठेवा, नंतरच्या विसरून जा. ओके, आपण आता बघणार आहोत या कायद्याचं कलम 4. कलम 4 काय म्हणतंय, कर्तव्यातील हयगईबद्दल लोकसेवकास शिक्षा. ठीक आहे, जो कोणताही लोकसेवक आहे त्याचे या कायद्यानुसार काही कर्तव्य आहेत. आधी शिक्षा बघण्याआधी आपण त्याची कर्तव्य बघूया जेणेकरून आपल्याला स्पष्टपणे लक्षात येईल. ओके, कर्तव्य काय बघा, व्यक्तीने तोंडी माहिती दिल्यास लोकसेवकाने ती माहिती लिहून घ्यावी, व्यक्तीची त्याच्यावर सही घ्यावी व सही घेण्याआधी ती माहिती त्याला वाचून दाखवावी. क्लिअर, आवाज येतोय लास्टपर्यंत, समजतंय, झोप लागते कोणाला, गादी वगैरे मागवायची आहे. बरं, विषय काय आहे, कोणत्याही व्यक्तीवर अत्याचारांचा अपराध घडल्यानंतर ती व्यक्ती सगळ्यात आधी त्याची तक्रार नोंदवण्यासाठी कुठं जाणार, पोलीस स्टेशनला. मग त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्याचं कर्तव्य काय आहे, ॲज अ लोकसेवक हे कर्तव्य आहे. जी व्यक्ती येईल ती तोंडी माहिती देईल
त्या तोंडी माहिती त्याने स्पष्टपणे व्यक्ती सांगेल त्या पद्धतीने लिहून घ्यावी, त्याला ती वाचून दाखवावी आणि वाचून दाखवल्यानंतर त्याच्यावर सही घ्यावी फर्स्ट. देन सेकंड, या कायद्याखालील इतर तरतुदींन्वये तक्रारीची किंवा प्राथमिक अहवालाची नोंद करणे. ओके, सेम या कायद्याशी निगडीत कोणत्याही प्रकारची तक्रार आली, ती तक्रार आल्यानंतर सर्वप्रथम पोलीस अधिकारी सगळ्यात आधी तक्रार नोंदवतं. FIR ज्याला म्हणतो का आपण, प्राथमिक चौकशी, ती FIR नोंदवणं त्या लोकसेवकाचं आद्य कर्तव्य आहे. ओके, क्लिअर? लिहितायत का तुम्ही? लिहिलं का? हा, माझ्या माहितीनुसार तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे, लोकसेवकाची कर्तव्य आहेत, पण ती कॉमन आहेत असं माझं मत आहे. इट्स अ कॉमन जनरल. खूप महत्वाची गोष्ट ना ती मी तुम्हाला सांगेल, हे तुम्हाला वाचून पण लक्षात येईल. ठीक आहे ना? आणि तुम्ही पहिल्यांदा ॲट्रॉसिटी शिकतायत. ओके ना? तर तुम्ही नंतर जेव्हा पुन्हा बघणार तर तुमच्या ते लक्षात येऊन जाईल. एखादी गोष्ट एक टाइम वाचल्याने कोणाच्याच लक्षात राहत नाही. ते आपण ते दंतकथा, ते XYZ होते आणि पुस्तकाचं पान वाचलं की फाडून फेकून द्यायचे, ते ऐकायला बरं वाटतं. ते आपण तर 10 वेळेस वाचतो, ते लक्षात राहत नाही आपल्याला. ठीक आहे. नेक्स्ट, माहिती देणाऱ्याला नोंद केलेल्या माहितीची प्रत देणे. जी कोणतीही व्यक्ती तक्रार नोंदवण्यासाठी येईल त्या व्यक्तीची तक्रार नोंदवून घेतल्यानंतर त्या व्यक्तीला त्या तक्रारीची एक प्रत देणं गरजेचं आहे. क्लिअर? ओके. कर्तव्य लोकसेवकाचं, आपण लोकसेवकाची कर्तव्य बघतोय. कोणत्या कलमात आहे ती कर्तव्य? कलम 4 मध्ये. ओके. नंतर अत्याचार झालेल्या व्यक्तीचा व त्या संबंधीतील साक्षीदारांचा जबाब नोंदवून घेणे. ओके, समजून सांगू? ओके. ज्याच्यावर अत्याचार झालेला आहे त्या व्यक्तीचा जबाब नोंदवायचा आणि त्या अत्याचाराच्या संबंधित त्या घटनेशी जे लोक रिलेटेड आहेत त्या प्रत्येक साक्षीदारांचा जबाब नोंदवून घ्यायचा. ओके. हा, त्यानंतर बघा, चौकशी करून आरोपपत्र 60 दिवसांच्या आत न्यायालयात दाखल करणे. आपण आधीच बघितलं. ओके. हा, हे पण लोकसेवकाचं कर्तव्य आहे. या कायद्याखाली जेव्हा केव्हा कोणत्याही प्रकारचा अपराध घडवला जाईल तेव्हा त्या अपराधाचा पूर्ण तपास 60 दिवसांच्या आत संबंधित तपास अधिकाऱ्याने, दॅट्स कॉल्ड IO, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर, तपासी अधिकारी, त्या तपासी अधिकाऱ्याने 60 दिवसांच्या आत तपास पूर्ण करून दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करणं हे त्याचं कर्तव्य आहे. यदा कदाचित टेक्निकल कारणास्तव, टेक्निकल कारण काय असतं? एकच कारण असतं, तपास घाईघाईत केल्यामुळे संबंधित अपराधाची सखोल चौकशी करणे शक्य होत नाही, म्हणून न्यायनिर्णयापर्यंत जाऊ शकत नाही, आरोपी सुटू शकतो, निर्दोष व्यक्तीला शिक्षा होऊ शकते, अशा प्रकारची कारणं आयोग दाखल करतात आणि मुदत वाढवून घेतात. ओके. पण ते आपण काही लक्षात ठेवायचं नाही. आपण काय लक्षात ठेवायचं? फक्त 60 दिवस बस. त्यानंतर कागदपत्रांचे इलेक्ट्रॉनिक लेखांची व्यवस्थित तयारी करणे, रचना करणे आणि भाषांतर करणे हे एक महत्त्वाचं कर्तव्य आहे. जेव्हा केव्हा कोणताही अत्याचारग्रस्त व्यक्ती लोकसेवकाकडे येईल तेव्हा त्या लोकसेवकाने त्याने सांगितलेली माहिती व्यवस्थितरित्या लिहून घेणे. जर ती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात टाईप करायची आहे, आता साहजिक आहे कोणी कागद लिहित नाही, सगळे टाईपच करतात. हे अत्याचारग्रस्त आहेत, हे सांगतायत यांनी मारलं मी याचं नाव लिहितोय, असा प्रकार होतो. बरोबर ना? हे जर टंच घरचे आहेत, यांनी मला पहिले तरी भेटून घेतलं, सर होऊन जाईल काय असेल तर मी यांना गाडतो आणि यांनाच धरून घेतो. ओके. अशा प्रकारचे प्रकार होऊ नये म्हणून हे कर्तव्य आहे की लोकसेवकाला तक्रारदार व्यक्ती जी गोष्ट सांगणार ती गोष्ट लोकसेवकाने तंतोतंतपणे भाषांतर करणे, त्याची इलेक्ट्रॉनिक लेखांची व्यवस्थित तयारी करणे किंवा रचना करणे. काय असतंय, तुम्ही अजून डिपार्टमेंटला नाहीत, बरोबर? तुमच्यापैकी तुम्ही PSI झाले की आनंदाची गोष्ट आहे, तुम्हाला तेव्हा माझे शब्द लक्षात येतील. ज्या ठिकाणी पैसा आहे ना त्या ठिकाणी कोणाला आरोपी करायचं, कोणाला नाही करायचं, आणि ज्याला नाही करायचंय त्याला कसं नाही करायचं, ज्याला करायचंय त्याला कसं करायचं, हे सगळ्या गोष्टी MPA मध्ये शिकलेल्या लॉचा गैरफायदा घेऊन ते पोलीस लोक उचलतात फायदा त्याचा. ओके, ठीक आहे. पण कायद्याचा नेहमी चांगला उपयोग करा, गैरउपयोग करू नका. ओके. नेक्स्ट, या कायद्यात नमूद केलेले इतर कर्तव्य पार पाडणे. ठीक. हा, आता काय म्हटलं हे? हा, महत्वाची गोष्ट ही आहे की आता आपण काय म्हटलं, लोकसेवकाने त्याच्या कर्तव्यात केलेली हायगाय. आपण आतापर्यंत हायगाय हे बघत होतो की लोकसेवकाची कर्तव्य कोणती. ओके. लोकसेवकाची ही सर्व कर्तव्य बघितली. जो कोणताही लोकसेवक दिलेली कर्तव्य पाळत नाही किंवा त्या दिलेल्या कर्तव्यांमध्ये काहीतरी गैरकृत्य करतोय किंवा चुकतोय तर तशी तक्रार ती व्यक्ती त्याच्या वरिष्ठांकडे
किंवा न्यायालयात देणार. न्यायालयात किंवा वरिष्ठांकडे ती तक्रार दिल्यानंतर वरिष्ठ किंवा न्यायालय त्या व्यक्तीची तक्रारीची सखोल चौकशी करणार आणि जर चौकशीमध्ये काही तथ्य आढळत असेल, चौकशीत काही तथ्य आढळत असेल तर त्या व्यक्तीवर न्यायालयानुसार कारवाई होईल, त्याला शिक्षा होईल. काय शिक्षा म्हटलेली आहे? 6 महिने ते 1 वर्ष कारावास. ही पण शिक्षा महत्वाची आहे. तुम्ही सर्वांनी ही शिक्षा पाठ करून ठेवायची. कलम 3 ची मुख्य शिक्षा 6 महिने ते 5 वर्ष, कलम 4 ची मुख्य शिक्षा 6 महिने ते 1 वर्ष. ओके. कशाची शिक्षा? ही कर्तव्यातील हयगईबद्दल लोकसेवकास शिक्षा. ओके. या 2 गोष्टी पाठच करून ठेवायच्या. अजून काय पाठ करायचं मी ते तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला सांगणार. ओके. आता आपण बघणार की आयोग या कलमावर, या कायद्यावर प्रश्न कसा विचारतोय. ओके. हे सर्व प्रश्न डिपार्टमेंटल PSI चे आहेत. तुम्ही यांना IMP समजून चला. ओके. बघा, लास्ट जी एक्झाम झाली डिपार्टमेंटल PSI ची 2017ला, प्रश्न विचारलेला आहे अनुसूचित जाती जमातीचा नसलेल्या लोकसेवकाने. बघा, जो लोकसेवक अनुसूचित, हॅलो, हा, एक गोष्ट सांगायचं पुन्हा विसरलो की सांगण्यासारखी नाहीये ती गोष्ट, पण तो प्रश्न विचारलाय म्हणून आपण जे या कायद्याचं कलम 4 बघितलं, त्या कलम 4 नुसार जर तो लोकसेवक स्वतः अनुसूचित जाती किंवा जमातीचा असेल तर त्या व्यक्तीविरुद्ध या कायद्याच्या कलम 4 नुसार कारवाई होणार नाही. क्लिअर? जर तो लोकसेवक, मग असं नाही की त्याच्यावर कारवाई नाही होणार, असं थोडी की SC ST व्यक्ती चुकूच शकत नाही, चुकतो ना मनुष्य, पण त्या व्यक्तीविरुद्ध कारवाई होईल, पण वेगळ्या कुठल्या तरी कलमान्वये होईल. या कलमान्वये जो लोकसेवक अनुसूचित जाती जमातीचा नाही असाच आपण अर्थ धरायचा आहे. ठीक आहे. हा प्रश्न बघा, अनुसूचित जाती जमातीचा नसलेल्या लोकसेवकाने अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 खाली कर्तव्य पार पाडण्यास हयगय केली तर टिंब कलमाखाली अपराध होईल. तुम्ही हुशार झाले का काय? नाही, डार्क करून ठेवलं. हो बाप. नेक्स्ट, अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 चा कलम 3(1) नुसार पुढील कारवाईची शिक्षा होते. हा, ही तर तुमची खरंच पाठ आहे, काही विषय नाही, म्हणजे हे डार्क नसतं केलं तर जमलं असतं. अट्रॉसिटी निर्बंध अधिनियम 1989 च्या अंतर्गत गुन्ह्याच्या शिक्षेस खालीलपैकी कोण पात्र आहे? प्रस्तावनेचा संबंध कोणत्याही पुस्तकात, हा जनरल नॉलेजचा प्रश्न आहे, साहजिक आहे. कोण पात्र होईल? हा, अनुसूचित जातीचा व्यक्तीला शिक्षा होईल का? जमातीच्या व्यक्तीला शिक्षा होईल का? अनुसूचित जाती किंवा जमातीच्या व्यक्तीला शिक्षा होईल का? शिक्षा कोणाला होईल? व्यतिरिक्त. जो व्यक्ती अनुसूचित जाती किंवा जमातीचा नाही त्या व्यक्तीला या कायद्यानुसार शिक्षा होईल. ओके. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या तरतुदीखाली अस्पृश्यता प्रतिबंधित करण्यात आली आहे? 2012ला हा प्रश्न विचारला. महाराष्ट्रातले सर्व लेखक हुशार झाले, त्यांनी ही ओळ पुस्तकात टाकली. ओके. हा, म्हणून काय करायचं, अभ्यास करताना ज्या मी तुम्हाला घडामोडी सांगितल्या का, तशा कोणतेही प्रकार जर तुम्हाला तुमच्या लॉचीच गोष्ट नाही करत, कोणताही विषय तुमच्या विषयाशी रिलेटेड कोणतीही गोष्ट जर का देशांतर्गत राज्यांतर्गत भागात चाललेली आहे तर त्या गोष्टीचा 100% अभ्यास करा. आयोग त्याच्याबद्दल तुम्हाला विचारते. तुम्ही किती अपडेट आहात हे आयोगाला महत्वाचं आहे. ठीक आहे ना? हा, संधी किती प्रकारच्या आहेत त्या प्रत्येकाला माहिती, आयोगाला हे माहिती आहे. ओके. तर कोणत्या कलमानुसार म्हटलेलं आहे? अनुच्छेद अस्पृश्यता पाडण्यास बंदी म्हटलेली आहे. जो कोणी अनुसूचित जाती किंवा जमातीचा नसताना अनुसूचित जाती किंवा जमातीच्या व्यक्तीस खाण्याजोगा नसलेला किंवा किडसवाना पदार्थ खाण्यास किंवा पिण्यास जबरदस्ती करतो तेव्हा त्याने काय अपराध केला? बघा ते पर्याय, बघा काय पर्याय दिलेत. म्हणजे असे वायबार प्रश्न पण विचारले जातात तुम्हाला. ठीक आहे. हे प्रश्न फक्त तुमचा वेळ खाण्यासाठी असतात. अत्यंत साधा, सिंपल, लॉजिकल, जनरल नॉलेजचा प्रश्न आहे. ओके. हे काय? हा, हे नाही, हे डिलीट आहे त्या ठिकाणी. कलम 3(1) नुसार अनुसूचित जाती व जमाती, हे बाकीच्यांचा काही संबंध येत नाही. तर लोकसेवक, बघा, लोकसेवक जो अनुसूचित जाती जमातीचा नसेल तर तो अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989 प्रमाणे कोणत्या परिस्थितीत शिक्षेस पात्र होऊ शकतो? पर्याय बघा त्याचे. जेव्हा तो सदरच्या कायद्याप्रमाणे वागत असेल, जर तो कायद्याप्रमाणे वागतो तर दोषी आहे. जेव्हा तो एखादी घटनेच्या वेळेस रजेवर असेल, जर तो रजेवर तर दोषी आहे. जेव्हा लोकसेवक अनुसूचित जाती व जमातीचा असून सुद्धा सदर कायद्याच्या तरतुदीचे पालन करीत नसेल तर
SC किंवा ST आहे, सदर लोकसेवक जर स्वतः अनुसूचित जाती किंवा जमातीचा आहे तर तो या कायद्याच्या कलम 4 नुसार शिक्षेस पात्र नाही. ओके, याचं उत्तर काय येईल? जेव्हा तो या अधिनियमाखाली जी कर्तव्य पार पाडणे आवश्यक असेल ती पार पाडण्यात जाणून बुजून हायगाय करत असेल तर तो. पोलीस अधिकारी जो अनुसूचित जाती जमातीचा नाही त्याने अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींची अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्याखाली गुन्ह्याची तक्रार घेण्यास नकार दिला, त्या अधिकाऱ्याने या कायद्याखाली कोणता गुन्हा केलाय? बघा तुम्ही एवढ्याच प्रश्नांमध्ये कलम 4 किती येऊन गेलो? 2 वेळेस आलं, तिसऱ्यांदा आलंय. दृष्ट कृत्य टाळण्याचा कायदा 1989 मधील कलम 4 पुन्हा आलं. मधील कर्तव्य टाळण्याविषयी किती शिक्षा सांगितलेल्या आहेत? ओके, एंड. अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. ओके, तुम्ही म्हणजे डिपार्टमेंटच्या लोकांना माझी विनंती आहे की तुम्ही डायरेक्टच्या प्रश्नपत्रिका बघत चला आणि डायरेक्टच्या लोकांना विनंती आहे की तुम्ही डिपार्टमेंटच्या प्रश्नपत्रिका बघत चला. ओके, कारण की पेपर सेट करणारी कमिटी एकच असते, त्यांची थिंकिंग एकच सारखी असते. तुम्ही बघा, मी ठीक आहे, मी स्वतः लेखक आहे, मला पुस्तकं तयार करतो म्हणून मला ते बघणं गरजेचं आहे, पण तुम्ही जेव्हा बघणार तुमच्या लक्षात येईल की आयोग डायरेक्टच्या आणि डिपार्टमेंटच्या लोकांचे बरेच प्रश्न साम्यच म्हणजे एक सारखेच काढताय. ठीक आहे, हा जो कलम 17चा प्रश्न आहे तो त्याच वर्षी डिपार्टमेंटला विचारला आणि त्याच वर्षी डायरेक्टला विचारलाय. ओके, अशा प्रकारचं म्हणजे घटना घडतात. आणि डायरेक्टच्या लोकांसाठी सूचना, हा जो कायदा आहे हा तुम्हाला संपूर्ण कायदा आहे. ओके ना, तुम्हाला मी फक्त कायद्याची प्रस्तावना, उद्देश, कलम 3 आणि कलम 4 शिकवलाय. बाकीच्या सर्व गोष्टी आपण सविस्तर नंतर शिकणार. ओके, हा, जर तुम्हाला या शिकवलेल्या लेक्चर बद्दल काही शंका असेल तर तुम्ही मला आता विचारू शकता. बरं, ठीक आहे. ओके, लोकसेवक आणि बरं एक मिनिट, मी काय म्हणतो, यांना यांचं कौतुक बंद करून घ्या.